नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भगीरथ आय एस अकॅडमीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपला पूर्वीचा प्राचीन भारतीय इतिहासाचा व्हिडिओ की जो ॲनालिसिस आणि त्या ॲनालिसिसमध्ये की आपण UPSC आणि MPSCचे क्वेश्चन टॅकल केलेत आणि पुढं काय विचारलं जाण्यासारखं आहे याचा सगळा आढावा घेतला आहे. आता या एन्शियंटच्या व्हिडिओनंतर आपला हा दुसरा व्हिडिओ आहे, तो म्हणजे मेडिवल हिस्ट्रीचा, की याच्यामध्ये चर्चेतील मुद्दे कोणते आहेत आणि आपल्याला येणाऱ्या परीक्षेमध्ये काय विचारलं जाऊ शकतं याचा एक थोडासा आपण आढावा घेऊयात. ओके, की जेणेकरून की ज्या विद्यार्थी मित्रांनी प्राचीनमध्ये घेऊन काहीच केलं नाही आहे किंवा ज्यांनी चांगलं केलेलं आहे आणि एक फिनिशिंग टच बाकी आहे त्या विद्यार्थी मित्रांसाठी हा व्हिडिओ उपयुक्त ठरेल तसा. ओके, सो स्टार्ट करूयात आपण की साधारणतः की मध्ययुगाच्या सुरुवातीला आपण MPSCचे क्वेश्चन्स मुद्दाम घेतोय आणि काही UPSC देखील घेतोय. ओके, सो आय वॉन्ट टू रिमाइंड इट. आणि हे क्वेश्चन कुठून आले, काय आले, कसे आले, इथं हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्याऐवजी पुढं काय विचारलं जाऊ शकतं हा एक आपला मुद्दा आहे की ही येणारी परीक्षा आपण टार्गेट करतोय तशी. ओके, सो आपला क्वेश्चन आहे, मध्ययुगाच्या सुरुवातीला भारतीय इतिहासातील पुढील 2 वैशिष्ट्ये त्यांनी विचारलेत जे आपल्याला वैशिष्ट्यपूर्ण प्रवाह दिसून येत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. राज्यसेवा 2013ला हा क्वेश्चन फ्रेम झाला आहे, विचारला आहे. अद्वैत आणि वेदांत अशा तत्वांचा विचार आणि प्रसार असं एका पद्धतीने त्यांचं म्हणणं आहे. मग अद्वैत कोणाची विचारसरणी आहे हे आपल्याला माहिती पाहिजे, ते म्हणजे आदि शंकराचार्य, द कन्सेप्ट ऑफ अ नॉन ड्युअलिझम, की ज्यांनी स्वतः वेदांती असं म्हणवलं आहे की जीव आणि शिव किंवा की आपण आणि ईश्वर यांच्यामध्ये फरक नाही असं आदि शंकराचार्यांचं म्हणणं होतं. तो मुद्दा इथं जरा हायलाईट झाला आपण पाहू शकतो तसा. ओके, सो अद्वैत आणि वेदांत की काही वेगळं नाही आहे, की ही आदि शंकराचीच फिलॉसॉफी आहे. मग शंकराचार्यांचा जन्म झाला होता कालाडी या ठिकाणी आणि त्यानंतर की साधारणतः 8व्या शतकाच्या दरम्यान तिथून पुढे त्यांचं कार्य जरा विशेष गाजलं आहे असं आपण म्हणू शकतो. मग इथं कधी मध्ययुगाची सुरुवात, ज्याला आपण अर्ली मेडिवल असंही म्हणतोय. ओके, हा अर्ली मेडिवल मध्ययुगाची सुरुवात हा जो टप्पा आहे हा साधारणतः 750 ते 1200 हा मानला जातो. ओके, UPSCने त्याच वर्षी वेगळ्या अँगलने हा क्वेश्चन विचारलेला होता आणि मग MPSCने देखील तोच टाकला तसा. ती पॅरलल आहे तसा. पुढे बौद्ध तत्वज्ञानानुसार शिल्पकलेची प्रगती हे आपण म्हणू शकतोय का, तर प्राचीन युगाचा, प्राचीन जगाचा, आशिया खंडाचा सगळ्यात मोठा धर्म कोणता होता तर बौद्ध धर्मच होता. मात्र नंतरच्या टप्प्यामध्ये की हिंदू धर्माने त्याला रिप्लेस केलं आहे, की वैदिक धर्माचं एक स्मूथ ट्रान्सफॉर्मेशन झालं आणि मग अर्थातच की मध्ययुगाचा जो धर्म आहे या काळात खास करून मग एका पद्धतीने हिंदू धर्म म्हणून पुढे आला तसा. जो प्राचीन काळात त्याचं उगमस्थान होतं, मात्र बौद्ध जैनांना टॅकल करून तो हळूहळू पुढे आला आहे असं तज्ज्ञांचं मत आहे. मग इथं प्रगती होऊ शकते का, तर ती होऊ शकणार नाही असं आपण म्हणू शकतोय. पुढं चिदंबरम, मदुराई अशा मंदिर केंद्रीय नगरांचा विकास, की मंदिर हे कोणाचं वैशिष्ट्य आहे, तर मंदिर हे वैशिष्ट्य आहे हिंदू धर्माचं. ओके, आणि म्हणून मग इथं काय झालं आहे की बरोबर आहे की बौद्ध तत्वज्ञानुसार शिल्पकला, मोठमोठी कातळातील शिल्पे खोदणं कमी झालं आणि सपाट भूभागावरती मंदिरं निर्माण करणं याची सुरुवात झाली आहे. मग हे बरोबर आहे तसा. रोमन साम्राज्यासमोर व्यापार आपण वारंवार चर्चेमध्ये घेतलेला होता, तो कोणता तर संगम साहित्य, की खास करून यामध्ये तो मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पूर्वी ग्रीकांचं आक्रमण झालं तर ग्रीकांमध्ये फूट पडून रोमन साम्राज्याची निर्मिती झाली. मग तेच आपण इकडे पाहू शकतोय. आणि हा काळ किती आहे, तर साधारणतः इसवी सन की साधारणतः 350 किंवा 320 ते 300 AD ह्या काळात, ह्या विशेषतः सातवाहनांचा काळ किंवा ज्याला आपण की साधारणतः मौर्योत्तर काळ असं म्हणतो, या काळात हा व्यापार आहे तसा मौर्योत्तर. आणि आपल्याला काय विचारलंय, अर्ली मेडिवल विचारलंय 750 ते 1200, म्हणून हे होऊ शकत नाही आहे तसं. ओके, यामधून आपलं पुढं काय विचारलं जाऊ शकेल, आपल्या नवीन MPSCच्या सिलेबसमध्ये त्यांनी हा मुद्दा दिला आहे, भक्ती आणि सुफी मुवमेंट, खास करून विशेषतः भक्ती मुवमेंट. आपला क्वेश्चन कसा असू शकतो की विशेषतः की दक्षिण भारतातून उत्तर भारतामध्ये भक्ती संप्रदायाची लाट मध्ययुगाच्या सुरुवातीला कशी पोहोचली. ओके, मग त्याच्यामध्ये की आपण थोडासा त्याचा इथे आढावा घेऊयात की ही भक्ती संप्रदायाची लाट इथं कशी उसळलेली आहे समजा. मग याच्यामध्ये की विशेषतः एक वेग मॅप आपण काढूयात आणि त्या मॅपवरती खास करून इंडियन सब कॉन्टिनेंट, याच्यामध्ये तामिळनाडू परिसरामध्ये की शैव संत उभे राहिले, त्यांना आपण नैनार असं म्हणतोय. ही प्रक्रिया चालू झाली रामानुजाचार्यापासून. सो शैव त्याला आपण नैनार असं म्हणतोय, नैनार. वैष्णव संत उभे राहिले, त्यांना आपण काय म्हणतोय तर अलवार असं म्हणतोय. ओके, सो साधारणतः की शैव, नैनार, वैष्णव संत, अलवार. पुढचा मुद्दा कोणता की कर्नाटक परिसरामध्ये की कोणाचं तर बसवेश्वरांचं वीरशैव लिंगायत संप्रदाय आला आहे. वीरशैव लिंगायत हा जो संप्रदाय आहे तो आपण ऑब्झर्व करू शकतोय तसा. ओके, लिंगायत संप्रदाय. पुढे तर महाराष्ट्रामध्ये आले तर वारकरी आणि मग संत
नामदेव हे संत ज्ञानेश्वरांच्या समाधीनंतर स्वतःला इथं रोखू शकलेले नाहीत. त्यांचा विरह त्यांना जरा अनावर झाला आहे आणि म्हणून की मग ते गेली गुजरातमध्ये, मग पुढं मध्य प्रदेश, मग राजस्थान, दिल्ली आणि पंजाबमधील घुमान परिसरामध्ये ही चळवळ पोहोचले, असं UPSCने वारंवार क्वेश्चन विचारले आहेत. मग हा क्वेश्चन आपला तसा एक्सपेक्टेड आहे. शैव वैष्णव अल्वार नयनार हे आले तामिळनाडूमध्ये. यांची खासियत अशी आहे की यांनी जातीपातीचं प्रश्न नाकारलं. अनेक वेगळ्या स्त्रिया देखील त्यांच्यामध्ये सामील झाले, ती ज्या स्पृश्य आणि अस्पृश्य समाजातील होत्या. त्यांची वेगवेगळ्या नावं आपल्याला पाहता येतात. जसं अंधाळ ही स्त्री आहे की पुढे महालक्ष्मीचा एक अवतार मानली गेली आहे. मग अल्वार नयनार हा खास करून ही प्रक्रिया चालू झाली आचार्य परंपरेतून. सो रामानुजाचार्य यांना भक्ती मार्गाचा संस्थापक म्हणला गेला आहे. ओके, रामानुज आचार्य यांना भक्ती मार्गाचा संस्थापक असं म्हटलं गेलेलं आहे तसं. ओके, हे आहे. पाकिस्तान परिसरामध्ये या काळात मग सुफी चळवळ होती, ती पुढे भारतातही आली आणि नंतर मग की अजमेरचे ख्वाजा गरीब नवाज की साधारणतः त्यांचे पुढे शिष्य की बाबा फकरुद्दीन गंजशकर और बाबा फरीद आणि त्यांचे शिष्य ते म्हणजे मग हजरत निजामुद्दीन औलिया की ज्यांना महबूब-ए इलाही असंही म्हटलं आहे. सो त्यांनी भक्ती आणि सुफी परंपरेचा एक सुरेख संगम घडवून आणला आणि वेगळ्या ठिकाणी आपण मजार किंवा दर्ग्यांची परंपरा पाहतो, तर हे एका पद्धतीने एकमेकांमध्ये इन्व्हॉल्व झाले आहेत. मग याच्यातूनच की सुफी आणि नाथ संप्रदाय यांचं झालेलं संमिलन, एक सुंदर मिलाप की स्वतः ते वेगळे सुफी संत वेगळ्या योगिक प्रॅक्टिसेस देखील करत की योगासनं देखील. मग नाथ संप्रदाय आणि सुफी संप्रदाय यांचाही पुढे सुंदर झालेला मिलाप आहे, ज्याच्यावरती आपल्याला वेळोवेळी क्वेश्चन विचारून झालेले आहेत तसं आहे. ओके, सो साधारणतः हा एक क्वेश्चन आपण इथे टॅकल केला आहे. पुढचं की मध्य आशियातून आलेल्या आक्रमकांपुढे उत्तर भारतीय राजसत्ता पराभूत झाल्यात की नॉर्थ इंडियन, खास करून कोणते तर राजपूत एकमेकांना डिवसण्याची परंपरा होती की राजपूतांनी उत्तर भारत गाजवला, मात्र एकीने त्यांना काही करायला जमलेलं नाही आहे, ही एक मुळात अडचण होते. सो भारतीय सैनिकांना लूट मिळण्याची शक्यता नव्हती. ओके, तर ती काही प्रमाणात मिळत असे, मात्र सर्वत्र मिळत असं नाही आहे. जातीभेदामुळे एकोपा नव्हता. दिस इज द मोस्ट करेक्ट वन की पुढे भारतात औद्योगिक क्रांती का घडली नाही, त्याचं एक मेन रिझन देखील तेच आहे की जातीव्यवस्था. मध्य आशियाई सैन्याची शस्त्रास्त्रे अधिक आधुनिक होती, तर साधारणतः की एका लढाईमध्ये तर पृथ्वीराजाने घोरीला हरवलेलं पण आहे तराईफ बॅटल फर्स्टमध्ये. ओके, मग खूपच काही ॲडव्हान्समेंट नाही, बट स्टील की काही प्रमाणात आहे. ती कोणती की खास करून हॉर्स शू आणि नेल ही टेक्निक त्यांच्याकडे विशेषतः होती. तसे आक्रमक सैन्याचं नेतृत्व गुलाम लोक करत होते. आता हा क्वेश्चन की याच्यावरून आपल्याला आजच्या परीक्षेमध्ये काय विचारलं जाऊ शकतं की वेगवेगळे कोणकोणते आक्रमक कोणत्या क्रमाने भारतात आले. सो साधारणतः सुरुवातीला आला गझनीचा मोहम्मद, हा भारतावरती राज्य करणारा पहिला सुलतान मानला जातो. ओके, पुढे की कोण आलाय तर घोर या प्रांतातील मोहम्मद आलाय. पुढे घोरीचे गुलाम होते ते म्हणजे कुतुबुद्दीन ऐबक. ओके, ऐबकानंतर मग पुढे आलाय अल्तमश. ओके, सो अल्तमश नंतर त्याची मुलगी रझिया. मध्ये एक दोन जण किरकोळ आले तर, मात्र ती काही नोंद घेण्यासारखे नाहीत. रझिया नंतर मग एक नासिरुद्दीन मोहम्मद म्हणून आलाय, तोही खूप काही जास्त गाजलेला नाही, नासिरुद्दीन मोहम्मद. ओके, आणि त्यानंतर सगळ्यात पराक्रमी यांचा सुलतान म्हणजे या टप्प्यात येईल तो म्हणजे गियासुद्दीन बलबन. ओके, सो बलबन ही हायरार्की आहे, ही लायनेज आहे या परंपरेला की साधारणतः मग आपण काय म्हणतोय की साधारणतः गुलाम घराण्याची परंपरा असं आपण म्हणतोय. तो सुरुवातीला गझनी, नंतर घोर या प्रांतातील मोहम्मद, पुढे कुतुबुद्दीन ऐबक, याच्यावरती क्वेश्चन विचारून झालाय. शमासुद्दीन इल्तुतमिश, UPSCने प्रश्न विचारला होता की याच्या काळात चंगेज खानाचं भारतावरती आक्रमण झालं, त्यावेळेस भारतामध्ये शासक कोण होता, तर चंगेज खानाच्या आक्रमणाच्या वेळी भारतामध्ये अल्तमश, ओके, शमासुद्दीन इल्तुतमिश हा या काळात शासक होता असं आपण म्हणू शकतो तसं. ओके, सो तो एक मुद्दा आहे. सो हा एक आहे. मग पुढं की या गुलाम घराण्यानंतर सिक्वेन्शियली कोण आलंय तर साधारणतः खिलजी आले, तर जे मूळचे अफगाण परिसरातील होते. पुढं की साधारणतः तुघलक आले. ओके, तुघलकांनंतर की पुढे सय्यद आलेत की मागच्या वर्षी पुरलेमध्ये क्वेश्चन विचारला होता सय्यदानंतर लोधी आले, हे भारतातील पहिले अफगाण शासक मानले जातात. आणि नंतर मग मुघल आहेत. मधल्या काही किरकोळ काळात सूर घराणं पण आहे, मात्र खूप काही मेजर काळ ते स्थिरावलेले नाहीत तसं आहे. ओके, सो गुलाम घराणं, मग खिलजी घराणं, मग पुढे तुघलक, मग सय्यद, मग लोधी. लोधींच्या काळात मग काही काळ मुघल आहेत, मग काही काळ किरकोळ कालखंड सूर घराण्याचा आहे, शेरशाह त्याचा मुलगा हे साधारणतः, आणि त्याचा नंतरचा पुढचा वारस तसा. ओके, सो ही प्रक्रिया ही आपल्याला विचारली जाण्याचा जो पॅटर्न आहे, समजा हा एक विचारला जाऊ शकतो. पुढे मराठा समाजात मूळतः काही उणिवा होत्या
ज्यामुळे त्यांचा अधपात झाला. पुढीलपैकी कोणती एक अधपाताचं कारण नव्हतं? सो मराठ्यांच्या राजकीय पद्धतीमुळे बऱ्याच लोकांची सहानुभूती घालवली आणि ते मराठी दूर गेले. मराठी खंडणीसाठी प्रसिद्ध होते, की साधारणतः बंगाल परिसरात तर इतकी मारकाट केली की मराठ्यांना बारगीर असं म्हटलं गेलं आहे. की जसं शोलेचा गब्बर सिंगचा डायलॉग आलाय, तो कोणता की सोजा बेटा नाही तो गब्बर आएगा. तर ही म्हण की बंगालमधून आणली आहे तशी, की मूळची मराठ्यांनी इतकी मारकाट केली किंवा राजपूतांकडे गेले तर खंडणी मागत. कित्येक राजपूत शासकांनी मराठ्यांचं सैन्य आलं एवढी जरी बातमी कळाली तर दरवाज्यावरती येऊन आत्महत्या केल्या तशा. आणि म्हणून खंडणीपुढे की जरा मराठी पुढे अडचणीमध्ये आल्या आहेत तसे ते आपण पाहू शकतो आहे. आणि म्हणून ती अडचण इतर राज्यांवर मराठ्यांनी टाकलेल्या धाडीमुळे नवीन शत्रू निर्माण झाले. त्यांनी लावलेल्या करांमुळे सर्वसामान्य माणसाचा जाच वाढला, विशेषतः शेतकऱ्यांचा आणि व्यापाऱ्यांचा. आता मराठा पॉलिटी हे आपल्या लक्षात घेणं गरजेचं आहे तसं. ओके, निजामशाहीच्या पाडावानंतर की मुघलांनी निजामशाहीचा परिसर म्हणजे असा महाराष्ट्रातील बहुतांश भाग ताब्यात घेतला. मात्र की विशेषतः ही जी प्रक्रिया पुढे घडलेली आहे की या मराठी परिसराला संरक्षण द्यायला ते जरा कानाडोळा करू लागलेत. मग इथे एक लीडर हवा होता. तो लीडर याकडे छत्रपती शिवाजीराजांच्या एका पत्नीने मग आगमनामुळे उदयास आलेले आहेत. तसं की राजांचा उदय झाल्यानंतर या परिसरातील स्त्रियांची आबरू असेल ही एका पत्नीने मराठ्यांनी वाचवली. त्यासोबतच अन्नधान्य आणि व्यापार असेल याला स्थिरता देण्यासाठी म्हणून प्रयत्न केले. तसा अगदी सुरुवातीचा कालखंड होता आणि म्हणून की इथं मराठी सत्तेचा उदय झाला आहे. मग या प्रक्रियेमध्ये की आपला क्वेश्चन कसं विचारला जाऊ शकतो. सो रानडे यांनी इथं पुस्तक लिहिलं आहे, राईज ऑफ अ मराठा पॉवर. तर मराठ्यांचं जे सत्ता मेन आहे समजा, सो राईज ऑफ अ मराठा पॉवर. तर या मराठी सत्तेचा उदय या पुस्तकामध्ये रानडे म्हणतायत काय की साधारणतः मराठी ज्यावेळेस जातीपाती विसरले त्यावेळेस की साधारणतः मग मराठ्यांचा उत्कर्ष झाला आणि साम्राज्य आकाराला आलं. महाराष्ट्र की खास करून महिकावतीच्या बखरीमध्ये महाराष्ट्र धर्माचा पहिला उल्लेख आपला आढळता येतो. महाराष्ट्र धर्म म्हणजे कुणीही कोणावर अन्याय करू नये आणि दुसरी गोष्ट इथं आहे तो म्हणजे अन्याय सहन करू नये. हा एक प्रमुख मुद्दा आहे तसा. ओके, की साधारणतः महिकावतीची बखर यातून महाराष्ट्र धर्माचा उल्लेख आढळतो. नंतर तो गुरुचरित्रामध्ये देखील आहे. आणि मग या प्रक्रियेतून मराठ्यांचं साम्राज्य उदयास आलंय असं रानडेंनी देखील म्हटलं की ज्यावेळेस जातीपाती विसरले त्यावेळेस की मराठी सर्वोच्च पदावरती पोहोचले. आणि ज्यावेळेस जातीपातीच्या प्रश्नामध्ये अडकले त्यावेळेस मात्र मग मराठ्यांनी सर्वस्व गमावलं आहे असं रानडेंनी या काळात निरीक्षण केलं आहे. हे आपण पाहू शकतो. मग एक जाती व्यवस्था की नंतरच्या टप्प्यामध्ये जरा रिजिड झालेली आहे, ती ही समस्या झाली. आणि म्हणून हा क्वेश्चन आपला एक्सपेक्टेड आहे. समजा की आपण यावेळेस काय विचारलं जाऊ शकतं आहे. हे आपल्या सर्वांना माहितीच आहे की हे मूळचे की मोहम्मद तुघलकाचे सरदार असलेले लोक होते. ते खास करून विजयनगर आणि बहामनी साम्राज्य. ओके, सो बहामनींचा या काळात मूळ संस्थापक होता इस्माईल मख. इस्माईल मख नंतर याचं वय झालं होतं की याने देवगिरी या परिसरामध्ये स्वतःचं साम्राज्य स्थापन केलं. सो मोहम्मद तुघलकाने एमबीटीने यांच्यावरती दादागिरी केली आणि म्हणून मग देवगिरी या परिसरातून बाहेर पडून त्यांनी गुलबर्ग आणि बिदर या ठिकाणी स्वतःची सत्ता प्रस्थापित केली आपण पाहू शकतो तसे. ओके, सो साधारणतः तोही एक प्रमुख मुद्दा आहे असं आपण ऑब्झर्व करू शकतो तसं. आता याच्यामध्ये की इस्माईल मख हा फाउंडर होता. नंतर की पुढे मोहम्मद गावान हा यांचा सगळ्यात गाजलेला प्रधानमंत्री आहे. त्यानेच आजच्या महाराष्ट्रातील आणि कर्नाटकातील खेड्यांचं एका पद्धतीने डिव्हिजन केले की मौजे, खुर्द, बुद्रुक हे म्हणजे मोठं गाव, छोटं गाव, लष्करी ठिकाण, ओके, महसूल मिळवण्याचे परिसर किंवा जिल्ह्यांना एका पद्धतीने तरफमध्ये त्यांनी डिव्हाइड केलं आहे. तसं तरफ असे वेगवेगळे प्रकरण आपण पाहिलेत. याच्यामध्ये सिंपल आहे की हे ज्या मोहम्मद गावानला मारणारे लोक होते हे सगळे आता एका वेगळ्या मार्गाने बाहेर पडलेत आणि त्यांनी स्वतःच्या शाहींची स्थापना केली आहे. मग आदिलशाही आहे समजा, आदिलशाही ही साधारणतः कुठं येते की विजापूरची आदिलशाही समजा. ओके, निजामशाही कुठली आहे की मलिक अहमद वाहेरी. ओके, हे साधारणतः याने अहमदनगरला निजामशाही नेलेली आहे. तसे बाकी गोळकोंड्याची कुतुबशाही आहे की तुम्ही लॉजिकली याकडे सॉल्व्ह करू शकताय की बेरार किंवा बिदर आणि इमादशाही हे साधारणतः ही जी प्रक्रिया आहे की सिंपल आहे क्वेश्चन की साधारणतः की इलिच इमादशाह म्हणून या काळात होता की याचा अमरावती परिसर आणि इतर की नंतरच्या टप्प्यामध्ये मग आलेली. मग बरीद शाह म्हणून या काळात होता की त्याने बिदर या परिसरामध्ये राज्य नेलं आहे तसं. ओके, मात्र हे कुठून घडलंय की सगळ्यात गाजलेला यांचा प्रधानमंत्री आहे तो कोणता तर मलिक अहमद मोहम्मद गावान. मोहम्मद गावान ही गावांचा मदरसा म्हणून एक प्रसिद्ध इमारत आहे. या इमारतीमध्ये की त्याने विशेषतः त्याकडे 3000 वेगळ्या स्कॉलर्सला तो दरवर्षी शिक्षण देत असे. तिथं 300पेक्षा जास्त त्यांनी शिक्षक ठेवलेत आणि 3 मजली इमारत होती. खूप सुंदर इमारत आहे. नंतर औरंगजेबाच्या काळात तिथं दारुगोळा ठेवल्यामुळे ती इमारत ब्लास्ट झाली तसे. आता मग मोहम्मद गावान की याने बहामनींना की सर्वोच्च
पदांवरती, की खास करून या काळात काय केलं की पदांवरती म्हणण्याऐवजी त्या काळातील प्रधानमंत्री होता, त्याची पदवीच होती मलिकोत्तजार, की एकाच वेळी तो हजारो गोळ्यांचा व्यापार करत असे, सगळ्यात श्रीमंत होता आणि शिक्षणाची परंपरा त्याने दक्षिण भारतामध्ये देखील पुढे नेलेली आहे, असं आपण इथं ऑब्झर्व करू शकतो. तसं पुढचा प्रश्न, की औरंगजेबानंतरच्या काळात सर्वोत्कृष्ट राजा होता अंबरचा सवाई जयसिंग, की अंबरचं घराणं आहे, की अकबराने, जलालुद्दीन मोहम्मद अकबराने सर्वप्रथम त्यांच्याशी वैवाहिक संबंध जोडले. सो सवाई जयसिंग त्याने जयपूर हे सुंदर शहर निर्माण केलं. त्याने 5 ठिकाणी जंतर मंतर बांधले. पुढील कोणकोणत्या ठिकाणी त्याने जंतर मंतर बांधलेले नाही? आता क्वेश्चन विचारून झालाय. तसं तर त्याला पिंक सिटी म्हणलं गेलं नाही, की ज्यावेळेस ब्रिटिश काळामध्ये की एक राजपुत्र त्या परिसरात आले तर सगळ्या घरांना नंतर पिंक कलर मारण्यात आला होता तसा, आणि म्हणून पिंक सिटी आले, की मग मात्र काही प्रमाणामध्ये की तिथं पिंक शेड आपण आजही पाहू शकतो तशी. ओके. मग त्याने हवा महलाची निर्मिती केली आहे. त्याने जयपूर, की त्याच्या नावानेच एक खूप सुंदर शहर निर्माण केलं आहे. तो उत्कृष्ट शहर निर्माता होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला जिओग्राफी आणि खास करून मग ॲस्ट्रॉनॉमीची त्याला प्रचंड आवड होती. ओके. ॲस्ट्रॉलॉजी म्हणजे ज्योतिषशास्त्र नव्हे, तर त्याला कशाची आवड आहे, तर साधारणतः ॲस्ट्रॉनॉमीची. मग त्याने टोलेमीचं पुस्तक पुढे आणलं आहे, प्लिनीचं हिस्टॉरिका, आणि त्या संबंधित काही रिसर्च केला आहे. आणि ग्रह तारे हे खरोखरच आपल्या आयुष्यावरती काही परिणाम टाकतात का, यांच्याबद्दल त्याला आवड निर्माण झाली होती. मग त्याने वेगवेगळ्या ठिकाणी की टी शेपमध्ये वेगवेगळे हे सगळे प्रकरणं आणले तर. ओके. मग सुरुवातीला ते साधारणतः त्याचं जयपूर हे ठिकाण आहे समजा. ओके. जयपूर हे जे परिसर आहे, पुढं दिल्ली आहे, पुढं मथुरा आहे. ओके. नंतर की साधारणतः मग इथं खालच्या परिसरामध्ये आग्रा, आणि वरती काही परिसरात मेरठ आहे समजा, की टी शेपमध्ये, की त्याने 5 वेगवेगळे या काळात बांधले तर. ओके. सो उदयपूरला नाही आहे आणि अलाहाबादला नाही आहे. ओके. सो साधारणतः की दिल्ली, आग्रा, उज्जैन, मथुरा आणि जयपूर हे जे साधारणतः जे प्रमुख ठिकाणं आहेत, की तिथे तसे तर त्याने ऑब्झर्वेटरीज निर्माण केल्या होत्या. मात्र तो पौर्णिमेला तिथं जाई, की ज्या दिवशी इतर तारे दिसण्याचा किंवा खास करून ग्रह दिसण्याचा चान्सेस आहे. मात्र मग लोक नंतर ते कन्सेप्ट विसरले आणि जंतर मंतरच तो करत होता, असे लोक म्हणालेले आहेत. तसं या सवाई जयसिंगला, की हा कोणाचा नातू आहे, ग्रँडसन कोणाचा आहे, की जो पुरंदराच्या तहामध्ये मिर्झा राजा जयसिंग आला होता, त्याचा हा नातू आहे. मग महाराष्ट्राचा रेफरन्स आहे. हा काय आहे तर खगोलशास्त्रज्ञ त्या काळात होता. खगोलशास्त्रज्ञ होता, ॲस्ट्रॉनॉमर होता, नॉट ॲस्ट्रॉलॉजर असं आपण इथे म्हणू शकतो तसं. ओके. पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी जंतर मंतर बांधलेले नाही, आपला हा क्वेश्चन विचारला आहे. याला काय म्हटलं गेलंय तर मध्ययुगाचा विज्ञान पुरुष असं म्हटलं आहे. ही इज राईटली कॉल्ड ॲज द सायन्स मॅन ऑफ मिडायव्हल इंडिया, असं त्याबाबत उल्लेख केले आपण ऑब्झर्व करू शकतो तसं. ओके. सो हा एक प्रमुख मुद्दा आहे. उलेमानच्या राजकारणातील याच्यामध्ये की तुम्हाला हिंट काय मिळते तर सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन मिडायव्हल इंडिया अँड एन्शियंट मेडिवल, की एन्शियंट आणि प्राचीन आणि मध्ययुगीन भारतामधील की विज्ञान तंत्रज्ञान जे होतं त्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जाण्याची शक्यता. मग आर्यभट्टाचं काम आहे सूर्य सिद्धांत. ओके. दशांश पद्धती निर्माण करणं, वर्गमूळ, क्यूब रूट, स्क्वेअर रूट हे त्यांनी निर्माण केलेत. त्यांनी साईन किंवा ज्याला आपण पावकी असं म्हणतो त्याची किंमत काढली, पायची किंमत त्याने काढलेली आहे. सूर्य सिद्धांत की जगाचं केंद्र हे पृथ्वी आहे हे त्याचं गाजलं आहे समजा तसं. ओके. की मग आर्यभट्ट तुम्हाला माहिती पाहिजे, तर सवाई जयसिंग माहिती पाहिजे. शिवाजीराजांचे कझिन ब्रदर होते ते म्हणजे व्यंकोजी भोसले, हे वॉज अ एक्सलंट आय कॅटरॅक्ट सर्जन. ओके. ते साधारणतः ते आहेत. मार्तंड वर्मा नावाचा तामिळनाडूचा केरळचा राजा होता. ओके. की तो पॉलिगॉट होता, की त्याला अनेक भाषा येत असत, की असे वेगळे फीचर्स आहेत समजा, ते आपल्याला माहिती असणं एक्सपेक्टेड आहे तसं. उलेमानच्या राजकारणातील हस्तक्षेपाला तीव्र विरोध कोणी केला? हा सेक्युलरिझम रिलेटेड कन्सेप्ट म्हणून आपल्याला विचारला आहे, की उलेमा इथं बलबन आहे समजा, पुढे अल्लाउद्दीन खिलजी, एमबीटी आणि फिरोज तुगलक. फिरोज तुगलक कट्टर धार्मिक होता. त्याची आई सोनार परिवारातील होती आणि म्हणून तो किती कट्टर मुस्लिम आहे किंवा कित्येक लोक की त्याला चिडवत असत तसा. ओके. आणि म्हणून की फिरोज तुगलकाने प्रत्येक वेळी प्रयत्न केला की तो सनातनी आहे दाखवण्याचा प्रयत्न करण्याचा. त्याने कित्येक मंदिर पाडलेली आहेत. जगन्नाथपुरीचं मंदिर आहे, पुढे एक मथुरा किंवा वृंदावन परिसर आहे, ते त्याने धुमाकूळ घातला आहे. मग आता फिरोज याच्यात येऊ शकत नाही. दुसरं कोणतं, की आपल्या इथे दोनच विचारलं. सो अल्लाउद्दीन खिलजीकडे काही उलेमा या काळात भेट घेण्यासाठी गेले आणि त्याला सांगितलं की आता आपण शर्यतनुसार राज्य करत, की अल्लाउद्दीन म्हणलं की मला शर्यतमध्ये काय म्हटलंय की त्या संबंधित म्हणजे मी काही चर्चा करणार नाही, मात्र की इथं मी माझ्या पद्धतीनुसार आणि भारतीय परंपरेनुसार राज्य करेल. सो अल्लाउद्दीन खिलजी वॉज द फर्स्ट सुलतान हू सेपरेटेड पॉलिटी फ्रॉम रिलिजन. ओके. की अल्लाउद्दीन हा पहिला सुलतान ठरला आहे की ज्याने धर्म आणि राजकारण यांची गल्लत होऊ दिलेली नाही,
असं इतिहास तज्ञांनी पुढे म्हटलंय तसं. ओके, सो अल्लाउद्दीन वॉज द फर्स्ट सुलतान हू सेपरेटेड पॉलिटी फ्रॉम अ रिलिजन. दुसरं कोणतं आहे तर मग एमबीटी, याला दररोज गंगेचं शुद्ध पाणी लागे. त्याला हिंदू आणि इस्लामिक धर्मशास्त्र तोंडपाठ होतं. त्याचे जैन परंपरेशी चांगले संबंध होते तसे. मग हीच अकबरामध्ये पण सिमिलॅरिटी आहे. ओके, जलालुद्दीन मोहम्मद अकबर. मग हे दोन आहेत. बलबनही तसं सेक्युलरच म्हणावं लागेल, कारण बलबनकडे काही इस्लामिक सनातनी लोक गेले होते आणि मग त्यांनी बलबनला विनंती केली की आपण आता ते साधारणतः आपल्या पद्धतीनुसार राज्य करू. मात्र बलबनने त्यांना सल्ला दिला की व्हॅर सॉल्ट इन करी, की आमटीमध्ये आपण मीठ असतो तेवढेच आहोत आणि असे सल्ले मला देऊ नका, असं बदायुनी नावाचा आणि नंतरच्या टप्प्यात बर्णी नावाचे जे इतिहासकार आहेत ते नोंदवतात तसं. ओके, सो करेक्ट आन्सर हे आहेत. आपल्याला पुढे काय विचारलं जाईल की अकबर आणि मोहम्मद बिन तुगलक यांच्यामध्ये साम्य काय तर दोघांनाही गंगेचं शुद्ध पाणी दररोज लागत असे. दोघांचंही जैन परंपरेशी खूप चांगली मैत्री होती. दोघांनी होळी या सणामध्ये भाग घेत असत आणि सगळ्यात महत्त्वाचं दोघांनाही की साधारणतः कोणत्याही स्त्रीला जर सती जायचं असेल तर स्वतः ते त्या स्त्रीला भेटत त्या काळात आणि त्यांच्या परवानगीशिवाय कोणत्याही स्त्रीला सती पाठवायचं नाही असा आदेश होता. ओके, मॅक्झिमम टाइम्स त्यांनी परवानगी नाकारली देखील आहे तसे. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे तसा. ओके, सो पुढे हा क्वेश्चन आपला विचारला जाऊ शकतो. कार्यकाळानुसार पुढचा क्वेश्चन, बाबर, हुमायून, अकबर, जहांगीर, शहाजहान आणि औरंगजेब हे ग्रेट मुघल्स म्हणून गणले जातात, महान मुघल्स. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर आलेल्या मुघल सम्राटांना लेटर मुघल्स आणि नंतरचे मुघल म्हणून संबोधले जात आहे. की पुढील लेटर मुघल्सला त्यांच्या कालावधीनुसार कालक्रम लावा. तो कोणता येतो तर अहमद शाह, बहादूर शाह, जहांदर शाह आणि मोहम्मद शाह. तर आपण पूर्वी चर्चा केली आहे की साधारणतः 1707 पासून आधुनिक भारत चालू होत आहे ते 1757 प्लासीची लढाई इथपर्यंतचा टप्पा खूप चांगला करून ठेवा. याच्यावरती 1-2 प्रश्न पडत आहेत. शॉर्ट स्पॅन आहे. या काळात महाराष्ट्रामध्ये घडत असलेल्या घडामोडी आणि नंतर की साधारणतः मग पुढं छत्रपती शाहू संभाजीराजेंचे जे पुत्र होते त्यांच्या काळात मराठ्यांनी अटके पार झेंडे रोवलेत आणि म्हणून तो कालखंड महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाचा आहेच आहे, मात्र भारताच्या दृष्टीने देखील महत्त्वाचा आहे तसा. ओके, मग याच्यामध्ये की 1707 ते 1757 आणि पुढचा टप्पा 1757 ते 1857 हा टप्पा पण बरेच लोक करत नाहीत आणि म्हणून ते मग हा आपल्यासाठी महत्त्वाचा असेल तसा. याच्यामध्ये की खास करून मुअज्जम किंवा ज्याला आपण बहादूर शाह शाह आलम असं म्हणतोय. ओके, मग हा येतो इथे मुअज्जम किंवा बहादूर शाह शाह आलम. हा 5 वर्ष गादीवरती होता. याच्याच काळात मग साधारणतः की मराठ्यांशी त्याने मैत्रीच धोरण ठेवलंय. पुढं जहांदर शाह आलाय की तो एका स्त्रीच्या कोठीवरती बसून राज्य करेल. लालकोर नावाची स्त्री होती आणि तिनेच कारभार पाहिला तसा. मग हा दारू आणि चरस गांजा यांच्या नशेमध्ये हसे तसा. ओके, त्याचा दरबार म्हणजे त्या काळात एखादा पब डिस्कोच झाला होता की काही फरक राहिला नव्हता तसा तो आहे. पुढं की नंतरच्या टप्प्यामध्ये मग मध्ये फरुखसियार येतोय, मात्र यात मेन्शन केलेला नाहीये. पुढं मोहम्मद शाह रंगीला. ओके, की जो रंगील दाखवलाय सगळ्यात की तो दरबारात स्वतःच डान्स करत असे. त्यालाही भरपूर वेगळी व्यसनं होती. तो दररोज कॉक फाईट लावत असे की कोई है मायका लाल की जो मुरी मुर्गे को हरा सके, असं एका बाबतीत त्याचं म्हणणं होतं आणि त्याने ठुमरी हा गायन प्रकार निर्माण केला आहे. ओके, कल्चरल बाबतीत तो दुसऱ्या बाजीरावप्रमाणेच गाजलाय तसा की तो स्वतः कथ्थक डान्सर होता. ठुमरी हा गायन प्रकार त्यांनी निर्माण केला आहे दरबारातील सदारंग आणि अदारंग यांच्यासोबत राहून तसा. ओके, याच्याच काळात नादिर शहाचं आक्रमण झालंय, नादिर अटॅक झालाय. मयूर सिंहासन आणि मुघलांचा खजिना डायरेक्टली नादिरने लुटलाय तसा. ओके, नंतरच्या टप्प्यामध्ये शेवटी अहमद शाह आहे आणि सगळ्यात शेवटचा मुघल बादशाह कोणा तर बहादूर शाह जफर. ओके, तो आपण ऑब्झर्व करू शकतो तसा. सो दिस इज द करेक्ट वन, लेटर मुघल्स. या क्वेश्चनवरून आपल्याला काय बोध घ्यायचा आहे की मग मराठेशाही आपलं माहिती आहे सगळ्यांना, मात्र पेशवाई विचारली जाऊ शकते. पहिले इथं कोण येणार तर बाळाजी विश्वनाथ येणार. बाळाजी विश्वनाथ हे पहिले गाजलेले पेशवे ठरले. आता बाळाजी विश्वनाथ. ओके, पेशव्यांची सिक्वेन्स विचारली जाऊ शकते. बाळाजी विश्वनाथानंतर मग कोण आले तर महापराक्रमी योद्धा बाजीराव फर्स्ट आलाय तसा. नंतर त्याचा मुलगा ज्याच्या काळात पानिपत घडलाय ते म्हणजे नानासाहेब पेशवे आले. तो नक्की नानासाहेब पेशवे. नानासाहेब पेशव्यांचा मोठा मुलगा विश्वास पानिपतावरती मारला गेला होता. मग मधला आलाय आणि तो कोणते तर मग माधवराव. माधवरावांचा टीबीमुळे मृत्यू झालाय की सगळ्यात पराक्रमी बाजीरावानंतर गाजलेले सगळ्यात माधवरावच आहेत तसे. रमा माधव यांच्या प्रेम कथा प्रसिद्ध आहेत आणि अष्टविनायक यांच्या काळात खऱ्या अर्थाने फॉर्ममध्ये आले. तर माधवराव पेशव्यानंतर की नंतर तिसरा मुलगा गादीवरती आलाय तो म्हणजे नारायणराव. ओके, की काका मला वाचवा. हा सीन तर सगळ्यांनाच माहिती आहे की याचे काका होते नानाचे बंधू ते म्हणजे राघोबा यांनीच कारस्थान रचलं आणि त्यांच्या पत्नीने साधारणतः मग दचा मा केलाय की राघोबाने सांगितलं होतं की धरा नारायणाला धरा, मात्र गार्द्यांनी काय केलंय तर मग मारा असा शब्द पाहिला आणि म्हणून मारून टाकलाय. यांनी आक्रोश केलाय की काका मला वाचवा.
मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात कोणत्याच काकानं पुतण्याला कधी वाचवलेलं नाही आहे, की हा मोठा इतिहासच आहे आपला तसा. आणि म्हणून मग हे अपवाद कसा ठरेल. सो नारायणरावानंतर की पुढे कोणाला तर सवाई माधव. या सवाई माधवरावाच्या काळात की खास करून किंवा याला नारायण द्वितीय असं देखील म्हटलं आहे. आणि याच्यानंतर की पुढे कोणाला तर बाजीराव द्वितीय. ओके, सो ही सिक्वेन्स आपलं एक्सपेक्टेड आहे, कदाचित विचारली देखील जाऊ शकते तशी. ओके, की पेशवाई. सो बाळाजी विश्वनाथ, बाजीराव, नानासाहेब पेशवे, नानासाहेबांचं मधले चिरंजीव माधवराव, पुढे तिसरी चिरंजीव नारायणराव, काका मालसीन, पुढे कोणता तर मग साधारणतः सवाई माधवराव आणि नंतर कोण तर मग साधारणतः बाजीराव द्वितीय हे आपण म्हणू शकतो तसं. पुढचा क्वेश्चन, पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. चौथा आहे, मराठ्यांनी त्यांच्या राज्याच्या बाहेरून मिळवलेल्या कर दिल्या जाणाऱ्या महसुलाच्या 1/4. तर चौथी परंपरा पोर्तुगीजांनी सर्वप्रथम कोकण किनारपट्टीवरती लागू केली आहे तशी, पोर्तुगीजांनी. ओके, सो तो मुद्दा. पुढे सरदेशमुखी. मग हे चौथाही कुठं आहे, आपल्या साम्राज्याच्या बाहेरून मराठे कर घेता येतं. समजा बाजूला मुघलांचं राज्य आहे, समजा एखादा व्यापारी मुघलांना 1,00,000 रुपये कर देतो, तर मराठी त्याच्याकडून 25,000 घेत आणि जर नाही दिला तर संपून टाकायचं. आणि म्हणून दिस इज कॉल्ड ॲज द फर्स्ट राईट, की उद्या जर तो परिसर कधी ताब्यात घेण्याची वेळ आली तर कोण घेतील तर मराठीच ताब्यात घेतील, असा एक संदेश होता तसा. सो पोर्तुगीजांनी चौथी परंपरा पहिली कोकण किनारपट्टी किंवा मुंबई परिसरात लागू केलेली आहे. पुढे आहे सरदेशमुख की मराठ्यांनी जमीन महसुलाच्या 1 लावलेला कर. ओके, की मराठ्यांनी जमीन महसुलाच्या 1 लावलेला जो कर आहे समजा. ओके, मग हे कोण होते तर स्थानिक जमीनदार होते, लोकल रूलर्स, की आदिलशाह, कुतुबशाह किंवा खास करून आदिलशाह आणि निजामशाह यांचे सरदार होते. मग हे त्या परिसरात कर गोळा करण्याचं काम करत आणि अभिमानाने सांगत की आम्ही देशमुख आहोत. छत्रपती शिवाजीराजे म्हणले की तुम्ही देशमुख आहात तर मी सरदेशमुख आहे. तुम्ही कर गोळा करा, तुमचे अधिकार अबाधित ठेवतो, मात्र काय करा की जो मिळवलेला कर आहे त्याच्यात 10% स्वराज्याला द्या, की ही सगळी मराठी दौलत आहे असं राजांचं म्हणणं होतं. ओके, सो हे पुढं काय तर मिसल म्हणजे काय तर राजपुतातील राजकीय घटक जे आपल्या पुढाऱ्याला मानणारे. सो राजपुतातील नाही तर ते शिखांमधील आहेत. ओके, शीख. आणि मग असे 12 वेगवेगळे मिसल या काळात उदयास आलेले होते. अमृतसर शहराच्या रक्षणासाठी 12 वेगळ्या प्रमुख टोळ्या होत्या. सुकर चाकिया, गडेरिया, अहलुवालिया, ओके, भाटिया, अशा वेगळ्या ज्या 12 टोळ्या आहेत त्यांनी पुढे अमृतसर शहराची एका पद्धतीने जबाबदारी घेतली होती तशी. सो मिसलं की साधारणतः. सो दिस इज द ओनली इनकरेक्ट वन. ओके, मग हे पुढं की रणजित सिंह, महाराजा रणजित सिंह जे होते नंतरच्या टप्प्यामध्ये की अमृतसर करार गाजलाय 1809चा, तर हे सुकर चाकिया मिसलातील होते. सुकर चाकिया, ज्याच्यावरती आपला पुढचा क्वेश्चन विचारून झालाय तसा. सुकर चाकिया. ओके, हां. पुढे पुढचा क्वेश्चन, उत्तरेकडील पुष्कळशा हिंदू निर्वासितांना या राज्याने आणि शहराने आकर्षित केले. समकालीन वर्णनावरून असे वाटते की शहर श्रीमंत आणि खूप सुंदर असावे. अब्दुल रझाक म्हणतो पृथ्वी तलावर इतर कुठेही असे शहर डोळ्यांनी पाहिले नाही किंवा संपूर्ण पृथ्वी तलावरती असे शहर आहे असे कानांनी ऐकले नाही. या वाक्यातून कोणत्या शहराचा उल्लेख आढळतो. आता अब्दुल रझाक कोणाच्या काळात आला आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती, जग जाहीर आहे, कोण विजयनगर साम्राज्याच्या काळात. ओके, आणि म्हणून मग कोणता आहे तर विजयनगर साम्राज्य. आता पुढचा प्रश्न कसा असेल आपल्याला की या काळात की विजयनगर सम्राट किंवा विजयनगरला भेट देणारे परकीय प्रवासी कोणते होते. सो डॉमिंगो पेज हा कृष्णदेवरायचा एक बेस्ट फ्रेंड होता. डॉमिंगो पेज याचा कृष्णदेवरायाने पुतळा देखील निर्माण केला आहे तसा. ओके, हम्पी टेम्पल कॉम्प्लेक्समध्ये. दुसरा कोण आहे तर मग दुआर्ते बार्बोसा. दुआर्ते बार्बोसा, डॉमिंगो पेज, दुआर्ते बार्बोसा. ओके, की हे पण आहेत तसं आहे. पुढे एक रशियन प्रवासी या काळात आला, त्याचं नाव आहे अफसानी निकितन. अफसानी निकिता नाव ज्याच्यावरून आलंय समजा, म्हणजे तसं हे पहिल्यापासूनच आहेत, आत्ता आलंय असं नाही. सो अफसानी निकितन. ओके, हे साधारणतः की हा एक प्रवासी देखील या काळात आलेला होता तसा. ओके, मग यांनी नोंदवून ठेवलंय की विजयनगर साम्राज्य खूप महान आहे, मोठमोठी मंदिरं आहेत, व्यापारी या काळात रस्त्यावरती बसून हिरे माणिक मोती विकता येतं, त्यावरून सिक्युरिटी कळते आणि चोऱ्यामाऱ्यांचा ॲब्सेन्स आहे असं एका पद्धतीने ते म्हणतात तसं. ओके, की त्या परिसरामध्ये फक्त तसा. पुढचा मुद्दा की साधारणतः ही प्रक्रिया. आता हे विजयनगर आणि हम्पी टेम्पल कॉम्प्लेक्स आपण पाहिलं की त्याच्यामध्ये खास करून 1000 रामस्वामी मंदिर आहे. तर त्या 1000 रामस्वामी मंदिराच्या डायगोनली अपोजिट पिलर्सला मध्ये एक काठी ठेवली जाईल आणि ती काठी हे मोजमापनाचे साधन म्हणून वापरली जाईल. तिला नंतर आपण तसूची काठी असंही म्हणतोय समजा. नंतर ती मलिक अंबरने वापरली, नंतर शिवाजीराजांनी देखील ती वापरली आहे. हे विजयनगर साम्राज्याची एका पद्धतीने देणगी आहे जमीन मोजमापनाची. कुठून 1000 रामस्वामी मंदिराचे
डायगोनली अपोजिट पिलर्स आहेत त्यांच्यामधून ही प्रक्रिया घेतलेली आहे तशी. ओके. चुकीची जोडी ओळखा. शिवाचे मंदिर भुमरा, पार्वतीचे मंदिर नाशचा, विष्णूचे मंदिर टिगवा आणि शिवाच्या कोरीव मूर्त्या असलेले गुफा मंदिर जे सगळ्यात गाजले गुप्त काळातील. तर हे कोणतं आहे तर शिवाचे नाही तर ते विष्णूचे आहे की विष्णूचा शेषशाही विष्णू आणि खास करून वराह अवतार हा गुप्त काळामध्ये विशेषतः खूप गाजला आहे तसा. ओके. आणि म्हणून हे जग जाहीर होतं की उदयगिरी टेकड्या इथं काय तर शंकराचं मंदिर नाही तर ते विष्णूचं आहे की तिथं वराह अवतार आहे की सगळ्या सृष्टीमध्ये प्रलय येतोय आणि पृथ्वी वाहून जाऊ लागते. तर इथं भगवान विष्णू की वराहाचा अवतार घेतात आणि मग महालक्ष्मी मातेला तिथे त्यांनी पकडलेला आहे तसं. धरणी माता एका पद्धतीने दाखवली तशी. ओके. सो हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. भारतीय मंदिर निर्मितीची खरी सुरुवात ही गुप्त काळात झाली आणि सांचीच्या स्तूपाच्या चौथ्या कोपऱ्यामध्ये की साधारणतः 17 नंबरचं एक टेम्पल आहे की त्या आज त्याच्यामध्ये मूर्ती वगैरे तशी काही नाही आहे समजा. मात्र ते भारतातील पहिलं मंदिर असं भारत सरकारने त्याला दर्जा दिला आहे तसा. ओके. सो भारतातील पहिलं मंदिर असं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने त्याला दर्जा दिलेला आहे. भारतातील 13 स्थाने नमूद केली आहेत त्यातील 12 ठिकाणी ज्योतिर्लिंग आहे, एका ठिकाणी नाही. ती जागा कोणती? ओके. सोमनाथ, प्रभास, पाटणम हे आपण सर्वांना माहितीच आहे तसं. बाकी सगळे माहिती आहे. त्याच्यामध्ये कोणतं की एक ऑड मॅन आउट सिरीजने फक्त टाकलंय, बाकी सगळे टाकले तर. आणि त्याच्यामध्ये कोणतं दिलंय की विशेषतः की त्यांनी अमरनाथ जम्मू काश्मीर दिला तर सगळ्यात जास्त गर्दी अमरनाथला होते आणि घडणारे वेगळे उदाहरणं देखील आपण पाहू शकतो तसे. तर तोच मुद्दा इथे आलाय. सो अमरनाथ हे फक्त नाही आहे, बाकी सगळे आहेतच आहेत तशी. हा आपल्याला वेळ खाऊ प्रश्न प्रकार जो म्हणतो तो आहे की मग विद्यार्थी सगळे स्कॅन करत बसतात, त्याच्यामध्ये त्यांचा वेळ जावा 2 तासातील. सो टाइम मॅनेजमेंटचा इश्यू जनरेट व्हावा त्या पद्धतीने एका पद्धतीने हा क्रिएट केलाय कारण आपलं ते एक महत्त्वाचं वर्णन आहे. पुढे की खालील विधानात कोणते वर्णन केले की मुळात तुर्कस्तानमधील एक तो गुलाम होता. त्याच्या लहानपणी त्याने एका व्यापाऱ्याने त्याला निशापूरला आणले. तिथे त्याला एक काझी फखरुद्दीन अजीज कुफी यांनी विकत घेतली आहे. काझीच्या मुलाने त्याला एका व्यापाऱ्याला विकले आणि व्यापाऱ्याने त्याला मोहम्मद घोरीला विकले आहे. तर मोहम्मद घोरीचा सगळ्यात लाडका गुलाम तो कोणता आहे तर कुतुबुद्दीन ऐबक. त्याचं नावच इंटरेस्टिंग आहे. ते कोणतं तर चंद्रासारखा सुंदर दिसणारा असं एका पद्धतीने त्याला म्हटलं तसं. ओके. की चंद्रासारखा सुंदर दिसणारा असं त्याला म्हटलं आहे की कुतुबुद्दीन ऐबक की ज्याने एका पद्धतीने गुलाम घराणं चालू केलं आणि त्याच्यानंतर वेगळे गुलाम घराण्याचे शासक आपण नुकतेच पाहिलेले आहेत तसे. आता की युपीएससीने एंट्रीमध्ये वेगळे क्वेश्चन विचारले होते की ही गुलामगिरीची पद्धती होती त्याच्यावरती मानसिक आणि शारीरिक शोषण केलं जाईल की मोहम्मद घोरी आणि कुतुबुद्दीन ऐबक यांचे समलैंगिक संबंध होते की साधारणतः होमोसेक्शुअल रिलेशन्स. आणि दुसरं कोणतं की अल्लाउद्दीन खिलजी आणि त्यासोबतच की साधारणतः मलिक कफूर आहे समजा तर त्यांचे समलैंगिक संबंध होते. यावरून की गुलामांना काही प्रमाणात चांगली वागणूकही दिली जात होती मात्र खूप शारीरिक शोषणही केलं जात होतं असं आपण म्हणू शकतो तसं. ओके. हे क्वेश्चन विचारून झाले आहेत ते त्यावर त्या काळातील अमानुष गुलामगिरीवरती या काळात प्रभाव किंवा एका पद्धतीने उजेड टाकतात तसा. ओके. मग पुढं की इख्तियारुद्दीन मोहम्मद या ऐबकानेच की युपीएससीने यावरती क्वेश्चन विचारला होता की ऐबकानेच की खास करून दिल्लीतील पहिली मशीद निर्माण केली त्याला आपण कुव्वत उल इस्लाम असं या काळात म्हणतोय, द स्ट्रेंथ ऑफ इस्लाम. पुढचा आहे की खास करून त्याने अजमेरला अढाई दिन का झोपडा ही इमारत निर्माण केली. ऑलरेडी ती पाठशाळा होती, नंतर त्याचं रूपांतरण त्याने की मशिदीमध्ये केलं. अजमेर दर्गा शरीफच्या ते बाजूलाच आहे आणि त्याबद्दल स्वतः ऐबकाने लिहून ठेवलं आहे. तिसरा टप्पा आहे की खास करून की त्याचे सुफी संत या काळात होते. ओके. की सुफी संत या काळात होते ते खास करून कोणते तर ख्वाजा कुतुबुद्दीन बख्तियार काकी की हे साधारणतः अजमेरच्याच परंपरेतील होते, सुफी परंपरेतील होते. मग त्यांच्यासाठी की त्याने या काळात मिनार बांधलंय मोठं आणि ते कोणतं आहे की ज्याला आपण कुतुब मिनार असं म्हणतोय तर ते त्याच्या नावाने नाही आहे, सॉरी ते त्याच्या नावाने नाही आहे तसं. सो कुतुब मिनारचं बांधकाम याच्या काळात चालू झालंय मात्र नंतर त्याचा मृत्यू झालाय. मग ते बांधकाम पूर्ण कोणी केलं तर गियासुद्दीन बलबन याच्या काळात ते झालं नाही तर अल्तमशच्या काळात झालं. ओके. पुढचा जो शासक आहे की त्याचा जावई आणि गुलाम त्याच्या काळात हे पूर्ण झालेलं आहे तसं. कुतुब मिनार सुरुवातीला 4 मजले होतं, नंतर 5वा मजला की संगमरवराचा फिरोज शाह तुगलकाने बांधलाय. मोहम्मद तुगलकाचा जो भाऊ आहे नंतरच्या टप्प्यामध्ये हा आर्ट अँड कल्चर आणि आर्किटेक्चरच्या दृष्टीने. तसं तर ते मग महत्त्वाचा क्वेश्चन आहे तसं की कुतुबुद्दीन ऐबकाने सुरुवातीला लोहस्तंभ पाहिला होता की जो चंद्रगुप्त द्वितीय याच्या काळात निर्माण झाला. लोहस्तंभ की जो अजूनही गंजलेला नाही आहे. ओके. लोहस्तंभ ही जी प्रक्रिया आहे तशी. ओके. सो लोहस्तंभाची प्रक्रिया आपण ऑब्झर्व करू शकतो. याच्यामध्ये घडलं काय की साधारणतः म्हणलं की मला याच्यात दुप्पट उंच स्तंभ उभारा
तर भारतातून ती मेटलर्जिकल सायन्स गेलं होतं तसं. मग घडलं काय, की मग तो म्हणलं की यात उंची करू शकत नसाल तर मग एक मोठा मिनार उभा राहत असं. ओके, ती प्रक्रिया. तेवढं भारतातील जलसिंचना संबंधात कोणती विधाने बरोबर आहेत? फिरोज तुघलकाने सुदर्शन सरोवर बांधले. पुढे पुण्यगुप्ताने पश्चिम यमुना कालवा बांधला. तर क्रिस क्रॉस केलाय की फिरोजशाह तुघलकाने शेकडो वेगवेगळे कालवे निर्माण केलेत, की सतलजवरती कालवे बांधलेत, यमुना आहे, अगदी गंगेवरती देखील आहेत. कल्याणकारी राज्याच्या बाबतीत सगळ्यात जास्त गाजलेला शासक कोण असेल तर तो फिरोज तुघलकचा आहे तसा. ओके, सो फिरोज तुघलकाने सुदर्शन सरोवर बांधले, पुण्यगुप्ताने ते पश्चिम यमुना कालवा बांधला, असं विशेषतः आपण म्हणतोय. तर हे क्रिस क्रॉस केलंय की फिरोज तुघलकाने हे बांधलंय आणि चंद्रगुप्त मौर्याचा गव्हर्नर पुण्यगुप्त किंवा पुष्यगुप्त याने सुदर्शन तलाव बांधलाय. पुढचा क्वेश्चन कसा असेल की सुदर्शन तलावाच्या किनारी एक शिलालेख आपला सापडलाय, जो कोणी निर्माण केलाय तर रुद्रदामन या शक छत्रपाने निर्माण केलाय. रुद्रदामन संस्कृतमधील पहिला शिलालेख आहे हा. ओके, शक सॅट्रॅप छत्रप होता, त्याने तो निर्माण केला आहे. त्याने यावरती की चंद्रगुप्त मौर्य याचा उल्लेख आहे. ओके, पुढे सम्राट अशोकाने त्याचा गाळ दूर केलाय असं त्याचं म्हणणं आहे. मग की स्वतः की रुद्रदामने त्याची डागडुजी केली आणि पुढं गुप्त शासक आहे स्कंदगुप्त, याचा देखील उल्लेख त्याच्यावरती आपल्याला पाहता येतो तसा. ओके, आणि म्हणून क्वेश्चन कसा असेल की भारतातील संस्कृतमधील पहिला शिलालेख कोणी रुद्रदामन निर्माण केलाय. अशोकाचा एकही शिलालेख संस्कृतमध्ये नाही आहे, तर रुद्रदामन याने तो तयार केलाय. याने सातवाहन राजांचा दोनदा पराभव केला, मात्र स्वतःची मुलगी या काळात होती दक्षमित्रा, तिचा विवाह त्याने सातवाहन राजाशी घडवून आणलाय तसा. कारण त्यांना की वैदिक किंवा ब्राह्मणी परंपरेत स्वतः संबंध जोडायचे होते, ते एक मेन रिझन होतं तसं. ओके, सो हा एक मुद्दा आपल्यासाठी आहे की या शिलालेखामध्ये कोणाकोणाचे नाव आहे तर यांचे आहेत तसे. पुढे की खालील भारूड कोणाशी संबंधित आहे? विंचू, चावला, देवारे देवा हे कोण आहेत? तर भारूड ही जी परंपरा आहे ती एकनाथांची आहे. संत ज्ञानेश्वरांनी निर्माण केलेल्या वेगळ्या लावण्या आहेत, शब्दांमधील लावण्य. ओके, सो लावण्या आणि खास करून कोणत्या तर ओव्या. तुकारामांचे काय तर अभंग आहेत, हे आपल्या सर्वांना माहिती आहे त्याचं. रामदासांचे आहेत मनाचे श्लोक. ओके, दासबोध. आणि मग ज्ञानेश्वर की यांच्या लावण्या. लावण्या म्हणजे काहीतरी शृंगार रस नाही आजच्यासारखी, तर शब्दांमधील लावण्य म्हणून त्याला लावणी असं म्हटलं आहे. लावणीला इरोटिक सेन्स हा खास करून पेशवाईच्या काळापासून चालू झाला आहे तसा. त्यापूर्वी इथे शब्दांमधील लावण्य आहे, सौंदर्य आहे म्हणून ते म्हटलं जातं. सो ज्ञानेश्वरांच्या ओव्या या पुढे गाजल्यात तशा. पुढे की साधारणतः थिल्लना हा कोणत्या नृत्य प्रकाराचा भाग आहे समजा. ओके, तर तो कशामध्ये येतोय? तिथं ओरिजिनल वन की जे साधारणतः बृहडेश्वर मंदिरापासून चालू झालं की देवदासी 500 देवदासी होत्या, त्यांना एका व्यक्तीने नृत्य शिकवलं, सिस्टमॅटिक नृत्य, ज्याला आपण क्लासिकल डान्स फॉर्मॅट असं म्हणतो, अभिजात नृत्य प्रकार. मग त्याच्यामध्ये कोणतं तर सगळ्यात पहिलं चालू झालेलं आहे ते म्हणजे भरतनाट्यम, ज्याला भारत सरकारने स्पेशल दर्जा दिला आहे. त्यासोबतच अभिजात भाषेचा पहिला दर्जा तमिळला मिळाला आहे, मग संस्कृतला मिळाला आहे आणि आज महाराष्ट्र शासन त्याबद्दल प्रयत्न करत आहे तसं. खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा. त्याने उलेमानतील राज्यातील वर्चस्व नष्ट केले. तो योद्धा आणि सेनापती होता. दक्षिणेवरती स्वारी करणारा तो पहिला सुलतान असावा आणि दरबारात हजरत आमिर खुसरो की हा एक नामांकित कवी होता. मग याच्या काळात कोण येत आहे तर अल्लाउद्दीन खिलजी. ओके, आमिर खुसरो हा एक या काळात विद्वान होता की त्याचे वडील देखील अल्तमशच्या काळात सुरुवातीला नोकरी करत होते इतिहासाच्या लेखनाची. ओके, सो इतिहास लेखनाची परंपरा खऱ्या अर्थानं अल्तमशच्या दरबारापासून चालू झाली असं म्हटलं जातं. मात्र त्याही अगोदर की काश्मीर परिसरात एक कल्हण नावाचा एक व्यक्ती होता. कल्हण नावाचा एक व्यक्ती होता काश्मीरमधील. त्याने इतिहासाचं पहिलं पुस्तक लिहिलं असं म्हटलं जातं, ज्याला आपण राजतरंगिणी असं म्हणतोय. राजतरंगिणी या पुस्तकामध्ये साधारणतः की त्याने नमूद केलंय कल्हणच्या राजतरंगिणीमध्ये की अशोकाने श्रीनगर या शहराची स्थापना केली असं त्याचं म्हणणं आहे तसं. पुढं कोणतं की हजरत आमिर खुसरो हा निजामुद्दीन अवलिया मेहबूबे इलाही, हजरत निजामुद्दीन अवलिया मेहबूबे इलाही की ज्यांच्यामुळे दिल्ली हे शहर वसण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा होता, तर त्यांच्या समवेत हा राहत असे की त्यांचा हा मुरीद होता. आणि त्याने की कव्वाली हा गायन प्रकार निर्माण केलाय. कव्वाली हा जो गायन प्रकार आहे तो निर्माण केलाय त्याने की साधारणतः विनेचं रूपांतरण सतार किंवा सितारमध्ये केलं आहे. ओके, आणि हिंदी शब्द सर्वात जास्त संख्येने त्याने त्या काळात वापरण्यास सुरुवात केली. तशी तर संत नामदेवांनी ते वापरलेत, मात्र मग याने त्याला पॉप्युलॅरिटी दिली असं आपण म्हणू शकतो तसं. ओके, सो कव्वाली हा गायन प्रकार आणि खास करून हजरत आमिर खुसरो याने 8 सुलतानांसमवेत काम केलं. हे माझं प्राचीन मध्ययुगीन इतिहासाचं पुस्तक आहे, आपल्या बगैरेच्या बुक स्टॉलवरती अवेलेबल आहे की त्याच्यामधून हे कन्सेप्ट तुम्ही कव्हर करू शकता तशा. ओके, एन्शियंट मिडिवलचा जो मुद्दा आहे समजा
की खास करून सायन्स अँड टेक्नॉलॉजी ॲट अ मेडिव्हल इंडिया हा एक टप्पा आहे, तो एकदा पाहून घ्या. आणि दुसरं की वेगवेगळ्या लेखकांचं कार्य आहे ते आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. तसं खालील विवरणावरून पुन्हा व्यक्ती ओळखा. आंध्रभोजी या राजाला पदवी देण्यात आली. दरबारात 8 प्रसिद्ध तेलुगू कवी होते. अष्टदिग्गजलू नागलपूर नावाचे नगर त्याने स्थापन केले. बिदर गुलबर्गा या मुस्लिम राज्याच्या राजधानी जिंकणारा त्या काळातील तो एकमेव हिंदू राजा होता. तो अर्थातच कोणता तर कृष्णदेवराय. मग आपला क्वेश्चन कसा विचारला जाईल विशेषतः की कृष्णदेवराय याच्या पूर्वीचे घराणे. तर सुरुवातीला संगम घराणं होतं, हरिहर आणि बुक्कर यांचा संगम. नंतर पुढं सलुवा घराणं आलंय, सलुवा. पुढं घराणं आलंय तुलुवा. ओके. आणि नंतर शेवटच्या टप्प्यामध्ये आरावेळू घराणं आलंय. तर कृष्णदेवराय हा तुलुवा घराण्याचा राजा होता. ओके. आरावेळू. ओके. सो हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की संगम घराणी आणि संगम नंतर मग सलुवा, सलुवा नंतर तुलुवा. कृष्णदेवराय हा तुलुवा घराण्याचा राजा होता. याच्या दरबारामध्ये या काळात पेद्दन्ना, अल्लासानी पेद्दन्ना नावाचा एक प्रसिद्ध लेखक होता. ओके. की साधारणतः त्याने खूप सुंदर काव्य की मनुचरितम आणि नंतरच्या टप्प्यामध्ये पांडुरंग महात्म्य हे देखील लिहिलं आहे. याने कृष्णदेवरायाने स्वतः एक राजकारणावरचा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला आहे, जो चाणक्याच्या अर्थशास्त्रानंतर श्रेष्ठ मानला जात आहे. तो म्हणजे अमुक्त माल्यदा हा ग्रंथ आहे. समजा की अमुक्त माल्यदा हा जो ग्रंथ आहे तेलुगू भाषेमध्ये आहे. त्याच्या आईचं नाव नागलादेवी असं होतं, तर त्याने नागलपुरा या शहराची निर्मिती केली आहे तशी. ओके. आता पुढे येऊया. मोहम्मद घोरीचे राज्यपाल आणि त्याच्या मृत्यूनंतर त्यांनी स्वतंत्रपणे राज्य करण्यास सुरुवात केली. तर त्यांचे वेगळे भूभाग आणि त्यांच्या जुळ्या जुळवा तसं. ओके. मग ऐबक कुठे आहे? तर अर्थातच ऐबक आहे दिल्लीला. ओके. दिल्लीला. पुढे की साधारणतः मोहम्मद बिन बख्तियार खिलजी याने बंगाल ताब्यामध्ये घेतला होता तसा. ओके. आणि म्हणून तोही मुद्दा इथे येतोय की मोहम्मद इख्तियार किंवा हा जो खिलजी आहे समजा तो आहे समजा. ओके. सो साधारणतः तो मुद्दा. याल्दोज आहे हा अफगाणच्या पर्वतीय परिसरामध्ये या काळात नोकरी करत होता आणि कुबाच्या या साधारणतः सिंध परिसरामध्ये होता असं आपण म्हणू शकतो. ओके. सो घोरी आणि पुढे घोरीच्या गुलामांनी भारतामध्ये या काळात सत्ता स्थापन केली, ज्यावरती आपला क्वेश्चन विचारून झाला तसा. तर या मोहम्मद इब्न बख्तियार खिलजीने 1197च्या दरम्यान नालंदा हे विद्यापीठ जाळलंय. नालंदा. आणि त्यामुळे बौद्ध धर्म जरा अडचणीमध्ये आलाय तसा. नालंदा हे जे विद्यापीठ आहे समजा ते. आता क्वेश्चन कसा विचारला जाईल की साधारणतः की गुजरातमधील वल्लभी श्रीपाद वल्लभ दिगंबरा की गुजरातमधील वल्लभी हे जे प्रसिद्ध ठिकाण आहे, तर ही प्रशासक घडवण्यासाठी त्या काळातील IAS IPS घडवणारं केंद्र होतं. ओके. IAS IPS वल्लभी एक प्रसिद्ध ठिकाण होतं. अजून मधल्या काळात आपलं एक तेल्हार नावाचं विद्यापीठ सापडलंय. तेल्हार. दक्षिण भारतामध्ये कांची विद्यापीठ होतं समजा. ओके. ते आहे. पुढं की पाल शासकांनी की या काळात गोपाल याने साधारणतः उदंतपुरी नावाचं विद्यापीठ स्थापन केलंय. उदंतपुरी. पुढचं आहे विक्रमशिला. ओके. की गोपालचा मुलगा धर्मपाल याने तक्षशिलेच्या धर्तीवर विक्रमशिला हे विद्यापीठ निर्माण केलं आहे. आणि मग क्वेश्चन आपला असा एक एक्सपेक्टेड विचारला जाऊ शकतो की प्राचीन आणि मध्ययुगीन भारतातील खास करून शैक्षणिक वेगवेगळी केंद्र आहेत समजा. मध्ययुगीन भारतातील सगळ्यात मोठं शैक्षणिक केंद्र हे खास करून जौनपूर होतं. जौनपूर. अच्छा. UP मध्ये आहे की पीके चित्रपटामध्ये जो भाषा बोलतोय समजा हमी गोला का नाही आहे. ओके. तर ती जी भाषा आहे ती मूळची जौनपुरी आहे. हा जगात एक मोठा स्टँडर्ड मानला गेला आहे जौनपूरचा. पुढचा मुद्दा की राजघराणी आणि त्यांचे राजे यांच्या जोड्या जुळवा. याच्यामध्ये की खास करून कोण आहे तर प्रसिद्ध राष्ट्रकूट यांचा संस्थापक कोण आहे तर दंतीदुर्ग. द मॅन विथ द लॉंग टूथ की त्याचे प्रचंड मोठमोठे दात होते म्हणून त्याचे दात हेच त्याचे दुर्ग आहेत. राष्ट्रकूट. त्यांनी कनौजही जिंकली आहे. त्या काळात जी भारताची राजधानी होती पाटलीपुत्र नंतर. चोलांचा या काळात आहे विजयलाय चोल. पालांचा आहे गोपाल आणि परमारांचा आहे उपेंद्र. ओके. आता पुढचं कसं प्रश्न विचारला जाईल की वेगळी कोणती वास्तुशिल्पे कोणत्या शासकांच्या काळात निर्माण झाले. जसं चंदेल यांनी खजुराहोची मंदिरं निर्माण केली, तर चंदेल शासक आहेत समजा त्यांनी. ओके. सो ती आहेत. राष्ट्रकूटांनी या काळात वेरूळ लेणं निर्माण केलंय आणि अजंठा हे वाघेरा नदीच्या किनाऱ्यावरती स्थापन केलंय तसं. ओके. अजंठा स्थापन म्हणजे काय तर कोरीव काम केलंय समजा तसं. चोल शासक आहेत राजराजा चोल, राजेंद्र चोल यांनी बृहदेश्वर फर्स्ट, बृहदेश्वर सेकंड आणि त्यासोबतच की नंतर ऐरावतेश्वर मंदिर निर्माण केलंय, ज्याचीच कॉपी नंतर एक निर्माण झाली ती म्हणजे कोणार्कचं सूर्य मंदिर आहे, जे आपल्या
खास करून ऐरावतेश्वरा मंदिरापासून घेण्यात आला आहे. तसं हे जे दक्षिणेतील ऐरावतेश्वर मंदिर आहे चोलांच्या काळात निर्माण झालं, की इंद्राचा हत्ती ऐरावत याच्या ज्या स्टेअर केसेस आहेत, स्टेप्स, पायऱ्या, तर या म्युझिकल आहेत. ओके, ज्या स्टेअर केसेस आहेत, ज्या वेगळ्या स्टेप्स आहेत, त्या म्युझिकल आहेत असं आपण विशेषतः म्हणू शकतो. तसं पुढे आहे की खालील विधानांचा विचार करा की मोगलकालीन स्थापत्यकला भारतीय शैलीची आहे, काही प्रमाणात ती आहे. मोगलकालीन स्थापत्य केल्यावर पर्शियन आणि हिंदू दोन्हींचा प्रभाव आहे, कारण शासक दोन्ही धर्माने प्रभावित झाले त्या. मोगलकालीन स्थापत्य शैलीवर विदेशी प्रभाव पण आहे, नो डाऊट. मोगलकालीन स्थापत्य शैलीवर कोणाचाही प्रभाव नाही. तर इथं फक्त काय आहे, तर इथं ड चूक येत आहे. तसं ओके, की साधारणतः की अबक विधाने बरोबर आहेत आणि ड चुकीचे आहेत तसे, असं आपण म्हणू शकतो. तसं आता मराठ्यांच्या काळात की साधारणतः आर्ट अँड आर्किटेक्चर आणि याच्या संबंधित थोड्याशा मर्यादा आल्यात, कारण मराठे या काळात सतत वेगळ्या ठिकाणी मोहिमांवरती लढायला होत्या. मग या परिसरामध्ये की वेगळ्या मंदिर निर्मितीच्या शैली निर्माण झाल्या, ज्यांना आपण वेसर शैली असं म्हणतो, ज्यांना शिखरं नाहीत, की टॉपचा जो भाग आहे की त्यांना एका पद्धतीने शिखरं नाहीत. तशी खालीलपैकी कोणाच्या सेनापतींनी गंगेपर्यंतचा परिसर जिंकून घेतला आणि त्याच्या आरमार प्रमुखांनी समुद्रापलीकडे परदेशावरती जसे सिलोन, निकोबार बेटे आणि मलाया द्वीपकल्पाच्या काही भागावरती अधिपत्य मिळवले? मग या काळात कोण आहे, तर राजेंद्र चोळ प्रथम. ओके, हा एक महत्त्वाचा शासक आहे की त्याने, म्हणजे त्याच्या अगोदर या काळात होता राजा प्रथम, त्याचे वडील. तर त्यांनी निम्मी श्रीलंका जिंकली, जावा, सुमात्रा, इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपाईन्स नाही तर या परिसरापर्यंत, आग्नेय आशिया परिसरात त्यांनी कोलोनायझेशन केलं आहे. तसं मग यानंतर इतर जे आहेत, समजा सोमेश्वर तृतीय आहे, याच्या काळात मानसोल्लास नावाचा एक ग्रंथ लिहिला गेला. महाराष्ट्र परिसराच्या बाजूलाच हा होता मानसोल्लास. हे भारतातील पाकशास्त्रावरील पहिलं उदाहरण आहे. पाकशास्त्र म्हणजे काय, तर वेगवेगळं जेवण बनवणं. तर तो सगळ्या वेगवेगळ्या गावांना बोलून जेवण खाऊ घालत असे. मग त्याच्या बायको सगळ्यात हॅपी होता त्या काळात, त्याच्या सगळ्या पत्नी, की त्यांना जेवण बनवण्याची तस्तीच घ्यावी लागत नसे. सो पाकशास्त्रावरती निबंध एका पत्नीने त्याने वेगळे लेख लिहिले आहेत, जे आजही आचार्य वापरतात. आणि त्यासमोरच की ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी आहे, त्याच्यावरती या पुस्तकाचा प्रभाव आपला पाहता येतोय. ओके, ज्ञानेश्वरांच्या अगोदर हा लेखक होऊन गेला, मानसोल्लास नावाचा ग्रंथ लिहिला गेला. जी मेथड ऑफ रायटिंग आहे, एडिट करण्याची प्रक्रिया, की साधारणतः ही आपण पाहू शकतो. सो दिस वन. पुढे की साधारणतः की पेशवे आणि साधारणतः वेगळ्या. आता हा प्रश्न तर विचारून झालाय, प्रश्न कसा आलाय, तर मग सायन्स अँड टेक्नॉलॉजी ॲट द मिडायवल टाइम्स इन इंडिया असं आपण साधारणतः म्हणू शकतो. तसं ओके, सो पेशवे आहेत समजा. आणि हे याच्यामध्ये आपला सवाई जयसिंग माहिती आहे, की सवाई जयसिंगला या काळात कशाची, की पोर्तुगाल राज्याला पोर्तुगीज खगोलशास्त्रज्ञ आणि इतर आहेत समजा, की त्यांच्यापासून की साधारणतः ही प्रक्रिया केली आहे. आणि विशेषतः की विज्ञान तंत्रज्ञान, की नवलकर या काळात आहेत, की साधारणतः त्यांनी काय केलंय, की वेगवेगळ्या पुस्तकांचे वाचनालय आहे समजा. ओके, तर त्या संबंधित. पुढे पेशवे आहेत आणि तंजावरचे राजे सरफोजी आहेत. आता क्वेश्चन विचारून झाला, तुम्हाला क्वेश्चन कोणता पाहावा लागेल, की सायन्स अँड टेक्नॉलॉजी ॲट एन्शियंट अँड मेडिव्हल टाइम्स. तर माझं आपलं याच्यावरती की साधारणतः एन्शियंट मेडिव्हलचं बुक आहे, प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास, मंगेश थोले म्हणून. ओके, तर त्यावरून तुम्ही हे दोनच मध्ये व्यवस्थित करून घ्या, त्यावरून तुम्हाला बऱ्यापैकी आयडिया येऊन जाईल. तसे पुढचा मुद्दा आहे की खालीलपैकी कोणते सुलतान सय्यद घराण्यातील होते. ओके, आपण डायनेस्टी पाहिली आहे. सुरुवातीला गुलाम घराणा आहे, गुलाम घराण्यानंतर की विशेषतः पुढे खिलजी आले, तर खिलजी नंतर पुढे आले तुघलक. ही सिक्वेन्स विचारली जाण्याची दाट शक्यता आहे. तुघलक, या तुघलकांनंतर की विशेषतः नंतरच्या टप्प्यामध्ये कोण आलेत, की नंतरच्या टप्प्यामध्ये या काळात आलेत सय्यद. ओके, जे आपण आता पाहतोय समजा. सय्यदानंतर आले तर लोधी, आणि लोधीनंतर मग त्यांना हरवून पानिपतामध्ये पुढे कोण आले, तर मग मुघल आले. तर मुघलांच्या काही काळ या काळात होतं शेरशाहचं सुर घराणं, मोजके काही वर्ष होतं, खूप काही काळ नव्हतं. आणि पुन्हा मुघल कंटिन्यू झाले दिल्लीच्या तख्तावरती. सो दिस इज द सिक्वेन्स. हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे, की ज्यावेळेस हे खूपच डेप्थमध्ये दिलं जातं त्यावेळेस हे सगळेचे सगळे माहिती असणं आपलं अपेक्षित असतं असं नाही आहे. तर बऱ्यापैकी खूपच डेप्थ असेल तर ऑल ऑफ दी अबोव असं एक जनरल ॲझम्पशन आपण याच्यामध्ये करू शकतो. तसं ओके, सो तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तसा पुढीलपैकी कोणते व्यक्ती शहाजहानच्या दरबारामध्ये या काळात चित्रकार होत्या? पुन्हा खूपच डेप्थमध्ये नेलाय, खूप काही आतमध्ये जाण्याची गरज नाही. या क्वेश्चनवर आपल्याला पुढची एंड घ्यायची आहे, की सम्राट अकबराचा काळ हा पर्शियन कवितांचा सुवर्ण काळ मानला गेला आहे. स्वतः अकबरही कविता करत असे आणि त्याच्या दरबारमध्ये की अब्दुल रहीम खानेखाना हा जो नवरत्नांपैकी एक होता, त्याच्या कविता
ह्या कबीराच्या तोडीस तोड मानल्या गेल्या, संत कबीराच्या तोडीस तोड मानल्या गेल्या. दरबारामध्ये या काळात मग तानसेन पण होते, मिया तानसेन. त्यांनी मिया की मल्हार, मिया की तोडी आणि असे वेगवेगळे राग निर्माण केले. सो अकबराचा काळ कवितांचा सुवर्णकाळ आहे. पुढे त्याचा मुलगा आहे सलीम जहांगीर, छोडछाड किंवा पुढे अनारकलीवाला. ओके, मग याचा काळ की हा पेंटिंगचा सुवर्णकाळ मानला गेला, चित्रकला. ओके, पुढे सलीम जहांगीरानंतर आलाय शाहजहान, की ज्याने नगर जिंकलं होतं आणि म्हणून त्याला पदवी मिळाली की तो तर सगळा जहा जिंकलाय. त्याचा काळ हा वास्तुकलेचा सुवर्णकाळ मानला जातो. ओके, सो सगळेच वेगळे जे व्यक्ती होते समजा, ओके, खास करून हे हे तीन वेगळ्या क्षेत्रामध्ये या काळात गाजलेत. ओके, की समजा ती प्रक्रिया. सलीम जहांगीरची पत्नी या काळात होती, ती म्हणजे मलिका हिंदुस्तान नूरजहां. ओके, सो तिने की इमारतींमध्ये स्त्रीत्व हा कन्सेप्ट आणलाय, स्त्रीत्व की फेमिनाईन कॅरेक्टर. मग तिने तिचे वडील इदमाहतुल्ला यांचा मकबरा निर्माण केला, इदमाहतुल्लांचा मकबरा. आणि हा जो मकबरा आहे की आज की साधारणतः त्याला आज बेबी ताज असं म्हटलं जातं. ताजची मूळ प्रेरणा तिथूनच आली असं म्हटलंय आणि ती ताजपेक्षाही सुंदर आहे असं साधारणतः म्हटलंय. की मी दोन्ही इमारती पाहिल्यात आणि मला खरोखरच की ताजपेक्षा ही इमारत छोटीशीच आहे, मात्र स्त्रीत्व असली आणि इम्प्रेसिव्ह वाटली तसे. सो नूरजहां हिने इमारतींमध्ये स्त्रीत्व आणलंय. आर्ट ऑफ एम्बोसिंग ऑन अ मार्बल हे तिने आणलेलं आहे. तसं खास करून कोणतं की आर्ट ऑफ एम्बोसिंग, की जे मार्बल आहे त्याच्यावरती कोरीव काम करणं आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे सेमी प्रेशियस स्टोन्स भरणं, समजा की त्याच्यामध्ये पानं फुलं आणि इतर वेगळ्या गोष्टी टाकणं, हे इने आणलंय. भारतामध्ये की एक होशांग शाह म्हणून एक मध्य प्रदेश परिसरात राजा होता, होशांग शाह. तर होशांग शहाचा मकबरा मध्य प्रदेशात आहे. आज मोठं रेल्वे स्टेशन आहे ते इंदूरकडे जाताना. तर होशांग शहाचा मकबरा ही भारतातील पहिली संगमरवरातील इमारत आहे. तशी पुस्तकामध्ये त्याचे फोटो पण टाकले तसं. ओके, आणि नंतर की त्याच्यामध्ये मग नूरजहांच्या काळात ॲपेक्स आलाय की हिरे माणिक मोती देखील काही प्रमाणात अगदी जडवलेले पाहू शकतोय. तर मुघलांच्या काळात आली समृद्धी आपण पाहू शकतोय तशी. आता युपीएससीचे काही क्वेश्चन या काळात आपण पाहूयात समजा. ओके, युपीएससीचे की पुढील इमारती बांधल्या गेल्याचा कालानुक्रम या काळात कोणता आहे. आता हे साधारणतः पुढे कुतुब मिनार आहे. ओके, की साधारणतः कुतुब मिनार नंतर की साधारणतः मग तुघलकाबादचा किल्ला येतोय. नंतर साधारणतः लोधी गार्डन येते आणि फतेहपूर सिक्री. ओके, हे साधारणतः इथं फक्त तुम्हाला माहिती काय असणं अपेक्षित आहे की कोणत्या क्रमाने हे शासक आलेत. ओके, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आता हे जे वेगळे तुर्क राजे होते, खास करून गुलाम घराणं, यांनी केलं काय तर भारतात ट्रू आर्च टेक्निक आणली. की समजा एक इमारत आहे, त्या इमारतीमध्ये की साधारणतः अशा पद्धतीच्या कमानी निर्माण करणे भारतात पूर्वी नसे. तर इथं छोटे 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 दगड, सिमेट्रिक दगड लावायचे आणि त्याच्यामध्ये एक कुंजी शिळा असे. ती कुंजी शिळा तिथं फिट केली की सगळ्या इमारतीचं वजन ती हे करत असे. सो गुलाम घराणं किंवा तुर्कांनी भारतामध्ये जिलेबी आणि पेढा हे पदार्थ आणले. तर त्यासोबतच गुलाम घराण्यातील शासकांनी की साधारणतः ट्रू आर्च टेक्निक आणलेली आहे. पुढे नंतरच्या टप्प्यामध्ये की तुघलक आले. तुघलक, तर तुघलकांनी केलं काय की जोत्यावरची इमारत हा कन्सेप्ट आणलाय. जोत्यावरची इमारत की साधारणतः की प्रचंड मोठा पाया इथं घ्यायचा आणि पाया घेतल्यानंतर ती प्रक्रिया. तुघलकांच्याच भारतात काळात की डबल डोम टेक्निक आली आहे. की मग आतमध्ये एक छोटा डोम आणि मध्ये एम्प्टी स्पेस ठेवून की डबल डोम टेक्निक आहे समजा, ती आली आहे. लोधींच्या काळात भारतामध्ये बागेतील इमारत, ओके, बाग बनवायची आणि मग त्यात इमारत टाकायची असं आलाय. आणि पुढे मुघल काळात की साधारणतः की पुढे मुघल काळात भारतामध्ये मुघल काळात की भारतामध्ये या काळात की कारंजे जे असतात वेगवेगळे की त्यांची परंपरा या काळात पुढे राहिली. की चारबाग शैली ज्याला आपण नंतर म्हणतोय तशी. ओके, सो तुर्कांच्या काळात ट्रू आर्च टेक्निक आलीत की जे थोड्याशा साधारणतः कमान देण्याची प्रकृती आली. गुलामांच्या काळात, तुर्कांच्या काळात गुलाम घराणं. तुघलकांच्या काळात जोत्यावरची इमारत, प्रचंड मोठा पाया यायचा आणि त्या पाया की जसं ताजमहलाचा आहे समजा की पूर्वी भारतातील इमारतींमध्ये पाया घेतला जात नसे. सो ती प्रक्रिया रे पुढे हे वाढत गेलं तसं सगळी प्रक्रिया. ओके, हे मग लोधी काळात बाग बगीचे आलेत आणि मुघल काळात कारंजे आलेत तसे. पुढं की साधारणतः मग अकबराने की खास करून मंगोलियन पद्धतीवरती आधारलेली मनसबदारी व्यवस्था आणली आहे. मनसब म्हणजे काय तर रँक. ओके, मनसबदारी ही जी व्यवस्था आहे समजा
ही अकबराने आणलेली आहे तशी. एवढा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आपल्यासाठी. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये परराष्ट्र व्यवहाराचे काम पाहणारी व्यक्ती कोण होते? तर ती सुमंत असत, समजा सुमंत. ओके, ही प्रक्रिया. साधारणतः वेगवेगळ्या महत्त्वाच्या घटना याच्यामध्ये विचारलेल्या आहेत तशा. ओके, महत्त्वाच्या घटना ज्या आपल्याला बऱ्यापैकी इथं माहिती असतात तसा. ओके, की याच्यामध्ये की साधारणतः हळदीघाटीची लढाई आणि इतर वेगवेगळ्या ज्या लढाया आहेत समजा तशा. ओके, सो साधारणतः पुन्हा विचारलं जाण्यासारखं काही विशेष नाही, मात्र स्टील पाहून घ्या. आता एक बिट महत्त्वाची लक्षात ठेवा, नादिर शहाने जो दिल्लीला वेढा दिला आहे तो रंगीलाच्या काळात दिला आहे. मोहम्मद शाह रंगीला जो होता, ओके, की रंगील होता. जसं टिचकोले अँड टिचकोले कंपनी, अक्षय कुमारचा मॅनेजर होता रंगीला. सो त्याच पद्धतीने हा रंगील शासक होता. त्याच्या काळात नादिर शहाने दिल्लीला वेढा दिला आहे तसा. ओके, ही साधारणतः ही प्रक्रिया आहे. नंतर मग हळदीघाटीची लढाई साधारणतः अकबर सत्तेवरती आणि येणं आणि इतर वेगळ्या ज्या गोष्टी आहेत समजा. ओके, सो याच्यामध्ये खूप काही डेप्थमध्ये जाण्याची गरज नाही तशी. की 1600 की ईस्ट इंडिया कंपनीला मिळालेली या काळातील सनद आहे समजा तशी. ओके, नंतरच्या काळात की साधारणतः 1565च्या दरम्यान की विशेषतः मग हळदीघाटीची लढाई नाही तर सो डेप्थ की साधारणतः फक्त नादिरचा अटॅक याच्यात लक्षात ठेवा. भारतातील सगळ्यात मोठी कालव्यांची जाळी निर्माण करणारा सगळ्यात मोठा शासक कोणता? तर फिरोज शाह तुगलक, की जो मोहम्मद तुगलकानंतर गादीवरती आला होता. फिरोज तुगलक हा कल्याणकारी राज्यासाठी सगळ्यात जास्त गाजला आहे. अल्लाउद्दीन खिलजीनंतर याच्याच काळात सगळ्यात जास्त एका पद्धतीने मग साधारणतः दिल्ली हे शहर सगळ्यात स्वस्त शहर बनलं आहे आणि त्याच्यामध्ये ॲडम स्मिथचं लॉजिक लागू केलं आहे तसं. ओके, तर ती एक प्रक्रिया आहे, ती म्हणजे फिरोज तुगलक. पुढं कोणतं? की सिकंदर लोधी म्हणून शासक होता की त्याने गज ए सिकंदरी निर्माण केला आहे, की जो आयरन रॉड की 2 गज की दूरी हे जरुरी, जे आपण कोविडमध्ये ऐकलं आहे. सो गज ए सिकंदरी हे सिकंदर लोधीचं योगदान आहे. त्यानेच 1504ला आग्रा हे शहर स्थापन केलं आहे. आग्रा, मूळ नाव आम्रवन असं होतं, मात्र राजपुतांवरती लक्ष ठेवण्यासाठी त्याने आग्रा हे शहर निर्माण केलं आहे. मग बागेमध्ये इमारत बांधणं ही जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया आपण इथं पाहू शकतो तसं. ओके, ही त्याच्या काळात आहे तशी. हां. आरंभीच्या काळात भारतातील तुर्की प्रशासन पूर्णतः लष्करी स्वरूपाचे होते, की पोलीस वगैरे हे तर काही शक्यच नव्हतं ठेवणं, तेवढा खर्च नसे परवडत. आघाडीच्या लष्करी नेत्यांमध्ये इक्ता या नावाने भूभागाचे विभाजन करण्यात आलं. याच्यामध्ये झालं काय, की शमासुद्दीन इल्तुतमिश की जो ऐबकानंतर गादीवरती आला अल्तमश, अल्तमश काळात त्याने सगळ्यांना आवाहन केलं, 40 प्रमुख सरदारांना. त्याला चहलगणी असं म्हटलंय अल्तमश. तर या अल्तमशने 40 सरदारांचा गट बनवला आणि जो परिसर जिंकून घेता येईल तो घ्या, त्या परिसरावरती माजी सरदार म्हणून काम करा अशी ऑफर दिली. त्यातून त्यांनी उत्तर भारत सगळं ऑक्युपाय करत सुटलेत तसं आहे. ओके, आणि मग त्याला काय म्हटलंय पुढे? इक्ता असं म्हटलंय. ओके, इक्ता असं म्हटलंय. पुढे मग मराठ्यांच्या काळातही आलाय, की ज्यावेळेस औरंगजेब महाराष्ट्रामध्ये होता त्यावेळेस छत्रपती राजारामांनी जिंजीवरून आदेश दिला, की जो परिसर जिंकाल तिथं माजी सरदार म्हणून काम करा. आणि पुढे वेगवेगळे सरदार आले. नंतर मग हेच पद्धती किंवा प्रकरण हे नंतरच्या टप्प्यामध्ये देखील आपण ऑब्झर्व करू शकतो तसं. दिल्ली फॉझल. ओके, हे काय महत्त्वाचं नाही. पुढं की साधारणतः वेगवेगळे लोक की कोणाच्या दरबारात या काळात कोण कोण आलाय तसं. सो जहांगीराच्या काळात की कॅप्टन विलियम हॉकिन्स आलेला होता, जे आपण चर्चा केली. आणि नंतरच्या टप्प्यामध्ये की मग सर थॉमस रो आलाय. सो अकबर की अकबराच्या काळात थॉमस रो नाही. औरंगजेबाच्या काळात मनूची नावाचा एक लेखक आहे. ओके, हे खास करून, आणि हा खास करून काय होता तर इटालियन गोलंदाज होता. इटली परिसरातील उत्कृष्ट तोफगोळे तो बनवून देत असे तसा. ओके, तोही मुद्दा होता. शहाजहानच्या काळात एक ट्रॅव्हेनियर आलाय आणि तो हिरे आणि यांच्या संबंधित वेगळ्या शहरांसंबंधी माहिती नोंदवतो तसा. तर इथे इटली परिसरातील हे साधारणतः एक मनूची होता, की त्याने स्टोरी द मुघल नावाचं पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकामध्ये स्टोरी द मुघल नावाच्या पुस्तकामध्ये त्याने विशेषतः पुढे केलंय काय, की तो अकबर आणि शिवाजीराजे आणि साधारणतः औरंगजेब यांची तुलना करतोय. ओके, औरंगजेबावरती तो काही प्रमाणात सार्कॅस्टिक टीका करतोय, तिरकस टीका. तर शिवाजीराजांना त्याने एका पत्रामध्ये विचारलं होतं, की तुम्ही एवढे पराक्रम करताय, सुरतेची लूट आहे, मुघलांच्या हातावरून तुरी देऊन निघून येणं, वेगळा परिसर ताब्यात घेणं. सो शिवाजीराजांना की या निकोलाय मनुकी, ओके, निकोलाव मनुकी याने हे प्रश्न विचारलाय शिवाजीराजांना, की तुमची ॲम्बिशन काय आहे, नेमकी तुम्हाला करायचं आहे काय. तर इन वन ऑफ दी लेटर टू द निकोलाय मनुकी, छत्रपती शिवाजीराजे मेन्शन हिज ॲम्बिशन टू रूल फ्रॉम रोम टू शाम, की मराठ्यांचं राज्य कुठून कुठपर्यंत असावं, तर इटलीतील रोमपासून ते थायलंडपर्यंत असावं. की शिवाजीराजांची एका पद्धतीने ॲम्बिशन होती की जगभर राज्य करणं तसं. ओके, आणि म्हणून मग मनूची हा जो आहे समजा हा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. उर्दू या भाषेचा काव्य भाषा म्हणून वापर करणारा की पहिला लेखक किंवा कवी कोणता,
तर याच्यामध्ये कोण आहे तर हजरत आमिर खुसरो आहेत. जर संत विचारले तर नामदेव आहेत आणि काही ठिकाणी अगदी रामानंद देखील म्हणलेत की कबीराचे जे गुरु आहेत. ओके, सो इथं हजरत आमिर खुसरो. पुढचं की अकबराच्या काळात मनसबदारांना प्रत्येकी 10 घोडेस्वारांसाठी 20 घोडे द्यावे लागत. ओके, एकाला 2 घोडे असतात कारण घोडा हे जनावर थकतो तसा. मोहिमेच्या वेळी घोड्याने विश्रांती आवश्यक असेल तर युद्धाच्या काळात बदली घोडे आवश्यक असतात. तर हे बरोबरच आहे तसं. तर दोन्ही बरोबर आहे. अकबराने याच्यामध्ये काय केलंय तर जाठ आणि सवार असं क्लासिफिकेशन केलं आहे की जाठ आणि सवार घोडेस्वार. राजा हा त्याच्या प्रजेपासून मुक्त झाला आणि प्रजा त्याच्या राजेपासून. हे कोणाच्या मृत्यूबद्दल बदावने टिप्पणी केली तर तो कोण आहे तर मोहम्मद बिन तुघलक. कोण आहे तर मग एमबीटी. ओके, याच्या काळात हे घडलंय. यालाच माउंट स्टोट एल्फिस्टन याने याला वेडा मोहम्मद असं संबोधलंय. वेडा मोहम्मद. ओके, सो हा प्रश्न आपला अपेक्षित आहे कारण हा पेशवाईशी संबंधित होता. तसा मोहम्मद तुघलकाला की सरांचा ज्यावेळेस त्याचा अभ्यास केला तर वेडा मोहम्मद असं कोणी तर यानेच अभ्यास केला किंवा याने म्हटलं तसं. आता बलबनने केलं काय की भारतीय इतिहासामध्ये की जो बलबन गुलाम घराण्यातील शेवटचा शासक ठरलाय. सो बलबनने म्हणजे त्यानंतरही किरकोळ आले ते काही त्याचा मुलगा आरामशाह की त्याचे वेगवेगळे नंतर पुढे वारस आले मात्र त्यांना हरवून खिलजी गादीवरती आलेत. हा जो बलबन आहे की बलबनने भारतीय राज्यकारभारात 3 योगदानं दिली तर पॉलिटिकल सायन्समध्ये की त्याने की साधारणतः पहिला कन्सेप्ट आला आहे डिव्हाइन किंगशिप थेरी. ही कॉल्ड हिम हिमसेल्फ ॲज अ झिल इलाही की तो स्वतःला अल्लाची छाया असं संबोधत आहे. पुढचं कोणतं आहे की किंगशिप नोज नो किनशिप की राजाला नातेवाईक नसतात की डायरेक्टली नातेवाईकांच्या प्रेमात पडलं तर राज्य करता येत नाही तसं. ओके, आणि तिसरं कोणतं तर ब्लड अँड आयरन थेरी की जर राज्य करायचं असेल तर लोखंडाने रक्तच काढणं गरजेचं आहे. ओके, सो त्याचवेळी की नंतर त्यांनी सिजदा आणि पायबोस म्हणजे सुलतानाच्या पायांचं चुंबन घेणं किसिंग द फीट्स ऑफ अ सुलतान आणि त्याला साष्टांग दंडवत घालणं या दोन्ही अँटी इस्लामिक कल्पना होत्या मात्र तरी देखील त्याने त्या वापरल्यात तशा. ओके, ती प्रक्रिया तशी. संभाजीराजानंतर मराठा प्रशासन कोणी चालवलंय. ओके, याच्यामध्ये कोण आहे तर मग छत्रपती राजाराम की जे राजांचे दुसरे चिरंजीव होते सुपुत्र होते. ओके, ते आलेत. खालील घटनांचा योग्य कालानुक्रम या काळात लावा आणि मग त्याच्यामध्ये विशेषतः ह्या वेगळ्या घडामोडी आहेत तशा. ओके, सो साधारणतः याच्यामध्ये पुन्हा खूप काही डेप्थमध्ये जाण्यासारखं नाही या क्वेश्चनमध्ये. इक्ता ही जी व्यवस्था होती ही दिल्लीच्या सुलतानशाहीने आणलेली आहे तशी. ओके, जागीर की ही कोणाची आहे तर मुघलांची आहे समजा तशी. मोकासा ही पद्धती आहे मराठ्यांची. ओके, की मोकासा. आणि पुढं अमरम आहे. अमरम ही कोणाची आहे तर विजयनगर साम्राज्याची. यांनी साम्राज्याच्या विभागणी केली त्या आणि वेगवेगळ्या सरदारांना टार्गेट दिलेली होती ते आपण पाहू शकतो. पुढचा मुद्दा की अचूक जोडी ओळखा. दिवाने बंदगानी हे फिरोज तुघलकाने की गुलामांसाठी निर्माण केलेला विभाग होता. फिरोज शाह तुघलक याचा आहे. दिवाने कोही की साधारणतः ही कोणाची आहे तर शेतकऱ्यांसाठी डिपार्टमेंट निर्माण करणारा पहिला विभाग करणारा शेतीसाठी वेगळा विभाग निर्माण करणारा कोण होता तर मोहम्मद बिन तुघलक हा या काळात होता तसा. ओके, ही साधारणतः ती आहे. सो दिवाने बंदगानी तुघलकांच्या काळात आहे तर ती जोडी बरोबर आहे तशी. ओके, की पानिपतपेक्षा झालेल्या लढाईपेक्षा खानवाची लढाई जास्त निर्णायक होती. इब्राहिम लोधीपेक्षा राजपूत वीर राणा संग्रह की हा प्रभावी शूरवीर होता. त्याचं कारण काय की त्याने पूर्वी इब्राहिमला हरवलं होतं मात्र तरी इब्राहिम गादीवरतीच होता. आणि नंतरच्या टप्प्यामध्ये की साधारणतः मग पानिपतचं युद्ध जिंकल्यानंतर की स्वतः बाबर असं नोंदवत आहे बाबर नावामध्ये की माझ्या पुढे सगळ्यात मोठं चॅलेंज कोणतं आहे तर हे राजपूतांचं होतं. आणि त्या लढाईमध्ये की गन पावडरचा उत्तर भारतामध्ये दारुगोळ्याचा पहिला वापर बाबराने केला आहे. ती जी टेक्निक आहे त्याला तुलुगम असं म्हटलं आहे, दारुगोळा. ओके, फक्त आणि फक्त कुठं नॉर्थ इंडिया. आणि जर अख्ख्या भारतामध्ये जर विचारलं दारुगोळा पहिल्यांदा कोणी वापरलाय युद्धामध्ये तर ते कोणी वापरलाय तर बहामनींनी विजयनगरच्या विरोधात वापरला त्याचा. ओके, संपूर्ण भारतात कधी विचारलं तर विजयनगरचा आहे समजा. आणि साधारणतः इकडे जर आपण कधी विचार केला उत्तर भारत असं UPSCने प्रश्न विचारला होता तर तो इथे आता आहे. पुढचा क्वेश्चन की मुघल काळात कोणत्या बंदराला बाबुले मक्का किंवा प्रवेशद्वार असं म्हटलं. आता बंदर म्हटलंय तो बंदर म्हणजे काय सुरत आणि बडोचे काय बंदर नाहीत तर तो कोणता येणार तर खंबात साखात. ओके, की जे कॉर्नरवरती आहे समजा खंबात हे जे आहे ते येईल तसं की बाबुले मक्का. चंगीज खानाच्या नेतृत्वाखाली मंगोलांनी भारतावर स्वारी कोणाच्या काळात केली आपण चर्चा करते. कोण आहेत शमासुद्दीन इल्तुतमिश की रझिया सुलतानचे वडील शमासुद्दीन इल्तुतमिश. पुढे सलवा नरसिंहाने जुन्या राजघराण्याचा शेवट केला आणि शाही विरुद्ध धारण केले. त्याला राज्याचा होणारा ऱ्हास आणि विघटन रोखायचे होते तर ते बरोबर आहे समजा तसं. ओके, की दिस वन ती महत्वाची बीट आहे तशी. पुढचं
मुघल साम्राज्याच्या अस्तरानंतर की मराठी सर्वात बलशाली शक्ती म्हणून उदयास आले. भारताची एकात्मिक राष्ट्र म्हणून संकल्पना सर्वप्रथम मराठ्यांकडे होती. तर हा मुद्दा नाहीये. मुळात राष्ट्रवाद हा कन्सेप्टच भारतीयांमध्ये खूप नंतरच्या काळात रुजलाय. आधुनिक शिक्षणामुळे रुजलेला आहे समजा तसा. ओके, सो तोही मुद्दा येतो तसा. ओके, सो राष्ट्रवाद हा त्या काळात आलाच नव्हता. मध्ययुगाच्या सुरुवातीच्या काळात दक्षिण भारतात चोल पांडेचेर यांचा पराभव करत स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित केले. चोलांनी आग्नेय आशियाच्या शैलेंद्र साम्राज्याविरोधात काही मोहीम काढली आणि तो भागही जिंकलाय. सो बोथ ऑफ दे मार्क करेक्ट. ओके, ते संत जावा, सुमात्रा, इंडोनेशिया, मलेशिया, थायलंड या परिसरामध्ये चोल साम्राज्य पोहोचलं होतं. त्यांचा बे ऑफ बेंगॉलवरती वर्चस्व होता आणि म्हणून पुढे ही प्रक्रिया चालू राहिलेली आहे तशी. ओके, सो तोही मुद्दा आहे. खालीलपैकी कोणत्या मुस्लिम राज्यकर्त्याला त्याच्या धर्मनिरपेक्ष विचारामुळे मुस्लिम प्रजा जगद्गुरू असं म्हणत असे? तो कोणता आहे? तर इब्राहिम आदिल शाह दुसरा. हा बहामनींचा प्रसिद्ध शासक होता. याने नवरंगपुरा किंवा नवरसपुरा ओके एक वेगळं शहर देखील निर्माण केलंय किंवा नवरंगपुरा असं देखील काही म्हटलं गेलं आहे. तो गणेश आणि सरस्वतीची वंदना या काळात करत असे. हा एक त्याचा महत्वाचा टप्पा आहे, तसा एक मेजर थीम आहे असं आपण म्हणू शकतो तसं. ओके, सो नवरंगपुरा. भारतीय इतिहासामध्ये अब्दुल हमीद लाहोरी कोण होता? ओके, मग कोण की साधारणतः शहाजहानच्या काळातील एक अधिकृत इतिहासकार आणि त्यासोबतच ताजचा एक आर्किटेक्ट देखील होता. ओके, की साधारणतः की ताजमहालाचा जो आर्किटेक्ट आहे अब्दुल हमीद लाहोरी, की याला शहाजहानने नादिरुल असर ही पदवी दिली. नादिरुल असर. पुढे त्याचाच मुलगा या काळात होता अताउल्लाह याने महाराष्ट्रातील बीबी का मकबरा बांधला, की त्याला ताज ऑफ अ डेक्कन असं देखील म्हटलं जात आहे. तो कोणता आहे? तर मग अताउल्लाह. ओके, अब्दुल हमीद लाहोरीचा मुलगा अताउल्लाह, की वडिलांनी ताज बांधलाय, तर मग बेबी ताज किंवा खास करून बेबी ताज म्हणण्याऐवजी की ताज ऑफ अ डेक्कन हा याने बांधला तसा. राष्ट्रकूट साम्राज्याचा पाया पुढीलपैकी कोणी घातलाय? तर दंती दुर्गाने. पुढे त्या मग कृष्ण पहिला आणि नंतर त्या काळात पुढच्या काळात मग निर्माण झालेला आपण राष्ट्रकूट लेणं आहे, ज्याला आपण वेरूळचं लेणं असं म्हणतो, की बौद्ध, जैन आणि त्यासोबतच शैव वैष्णव यांच्या लेण्या तिथं कोरण्यात आल्यात तशा. ओके, अमोघ वर्ष पहिला जो आहे हा राष्ट्रकूटांचा सगळ्यात पराक्रमी राजा होता. त्याने कन्नड भाषेतील पहिलं पुस्तक लिहिलं ते म्हणजे कविराज मार्ग. कन्नड भाषेतील पहिलं पुस्तक या काळात लिहिलेलं आहे ते म्हणजे कविराज मार्ग. ओके, हा एक प्रमुख मुद्दा आहे तसा. पुढच्या टप्प्यामध्ये की साधारणतः याने की आजच्या महालक्ष्मीचं जे मंदिर आहे की याने जैन परंपरा स्वीकारलेली होती आणि मग साधारणतः हा जो अमोघ वर्ष आहे या अमोघ वर्षाच्या काळात त्या महालक्ष्मी म्हणजे कोल्हापूर परिसरात पाऊस पडत नव्हता. मग तो तिथं आला आणि तिथे एका स्थानिक देवतेला विनंती केली की पाऊस पडला तर मी माझी उजव्या हाताची करंगळी अर्पण करेल. आणि मग अमोघ वर्षाने तिथे येऊन नवस केला आणि तो पुन्हा वेरूळ परिसरात निघाला असताना की बातमी पोहोचली की प्रचंड पाऊस पडला आहे. मग तो तिथे आला, विधीपूर्वक स्वतःची करंगळी अर्पण केली आणि मग तेथील जनतेने त्याची जंगी मिरवणूक काढली आणि नंतर की त्याच्या शासन काळात असलेले शिलाहार शासक होते म्हणजे त्याचे सरदार होते, त्यांनी मग महालक्ष्मी मंदिराचं इतर बांधकाम पूर्ण केलं तसं. ओके, सो अमोघ वर्ष याने भारताच्या इतिहासामध्ये सगळ्यात जास्त 63 वर्ष सलग राज्य करणारा तो एक शासक आहे तसा. अमोघ आहे समजा तसा. पुढं सांगीतिक सूर निर्माण करणारे 56 कोरीव खांब असणारे म्हटलंय. पायऱ्या जर म्हटलं तर ऐरावतेश्वर पायऱ्या असलेलं मंदिर. ओके, की ज्या म्युझिकल स्टेअरकेस. आणि खांब जर म्हटलं ओके मग विजय विठ्ठल. मग हे कुठं आहे? तर हम्पी टेम्पल कॉम्प्लेक्समध्ये, की म्युझिकल पिलर्स आहेत की ज्याच्यावरती आपण हाताने जर स्ट्राईक केला तर त्याच्यातून वेगळा ध्वनी रिफ्लेक्ट होतोय तसा. ओके, पुढं मध्ययुगाच्या सुरुवातीला बौद्ध धर्माची अधोगती झाली कारण बुद्ध हा विष्णूचाच एक अवतार असे समजले गेले आणि तो वैष्णव संप्रदायाचा एक भाग बनून गेलाय. हे कोणी लिहिलंय? तर जयदेव नावाचा एक प्रसिद्ध लेखक आहे जयदेव. याचं गीत गोविंद पुस्तक आहे की त्या पुस्तकामध्ये त्याने सर्वप्रथम बुद्ध हा विष्णूचा 9वा अवतार म्हणून इथं घोषित केला तसा. ओके, की जयदेवाचं गीत गोविंद आणि पुढे यातूनच इस्कॉन हा कन्सेप्ट आलाय. जयदेवाचं गीत स्वरूपामध्ये लिहिलं गोविंद हे जे पुस्तक आहे ते पुस्तक पुढे चांगलंच गाजलंय तसं. पुढे शेवटच्या गुप्त राजापर्यंत मध्य आशियातील आक्रमकांनी की हिंदू धर्माजवळ करून बौद्ध धर्माचा छळ आरंभला होता, तर हे काही बरोबर नाही तसं. ओके, गुप्त घराण्याचा बौद्ध धर्मास तीव्र विरोध होता, तर ते नाही की ओनली फर्स्ट वन इज द करेक्ट वन. ओके, प्राचीन भारतात सगळ्यात मोठा धर्म त्या काळात बौद्ध धर्मच होता. ओके, नंतरच्या हळूहळू मग मध्ययुगाच्या काळात मग हिंदू धर्म आपण पाहतोय. पुढीलपैकी कोणता भक्ती संप्रदायाचा पुरस्कर्ता नव्हता? तर तो नागार्जुन नावाचा एक भिक्खू होता की जो बुद्ध धर्माची 4थी परिषद घडली होती कुंडलवन काश्मीरमध्ये, की त्या परिषदेतून ते तिकडे बाहेर गेलाय आणि मग साधारणतः की त्याने नागार्जुन कोंडा आज त्याच्या नावाने एक नॅशनल हेरिटेज साईटच आहे
स्थळ आहे तसं ते नागार्जुन. बाकी मग तुकाराम वल्लभाचार्य आणि त्यागराज. नागर, द्रविड आणि वेसर या काय आहेत? ओके, मग ह्या साधारणतः काय आहेत तर मंदिर स्थापत्याच्या शैली आहेत. मग हे आपण मॅपमध्ये मुद्दाम पाहूयात. समजा की नर्मदा नदीच्या वरती जर आपण कधी पाहिलं, ओके, नर्मदेच्या वरती जर आपण कधी पाहिलं तर उंच उंच शिखर असलेली मंदिरं आहेत, त्याला आपण नागर शैली असं म्हणतो. ओके, नागर शैली की मंदिरांची एक वेगळी रचना आहे. पुढं की नर्मदा ते तुंगभद्रा किंवा या परिसरामध्ये शिखर नसलेली मंदिरं आहेत, त्यांना आपण वेसर शैली असं म्हणतो, कारण इथं महसूल कमी मिळतोय. सो वेसर शैली जी आहे ती आपण पाहू शकतोय तशी. ओके, वेसर. आणि अजूनही जर आपण इथं खाली गेलो तर इथं कोणती आहे की द्राविड शैली आहे. द्राविड शैली आपण इथं पाहू शकतोय तशी. ओके, द्रविड किंवा द्राविड शैली जी आहे ती आपण इथं ऑब्झर्व करू शकतोय. कुठं? तुंगभद्रा नदीच्या खाली. आणि म्हणून हा एक महत्वाचा कंपोनेंट येतोय द्राविड. इथं काय आहे तर वेसर शैलीमध्ये शिखर नाही इथं. आणि इथं द्राविड म्हणलं तर कोणतं? तिरुमला तिरुपतीची शिखर आपण पाहायची समजा तशी. ओके, छोटंसं मंदिर असतं, मात्र बाहेरचं दरवाजे आणि इतर जे आहेत ते प्रचंड मोठे मोठे आहेत तसे. सो तो एक मुद्दा आहे तसा. मध्ययुगीन भारताच्या धार्मिक इतिहासासंबंधित विचार करा की सुफी संत पुढीलपैकी कोणत्या गोष्टी करत? ध्यानधारणा आणि श्वास नियंत्रण की ही योगिक प्रॅक्टिसेस त्यांनी केलेत. एकांत स्थळी तीव्र योगिक साधना. पुढे श्रोत्यांमध्ये हर्षोन्मादाची भावना निर्माण करण्यासाठी पवित्र गीतांचे गायन. मग हे सुफी परंपरा आहे ते संतजी अरबस्थानातून भारतात आली आणि ख्वाजा गरीब नवाज आणि त्यांच्या वेगळ्या शिष्यांनी ही परंपरा भारतभर पोहोचवली आहे तशी. नक्की सॉल्व. भारताच्या सांस्कृतिक इतिहासाच्या बाबतीत नृत्यांगातील त्रिभंग नावाची मुद्रा की प्राचीन काळापासून ते आजच्या काळापर्यंत आवडीची राहिली आहे. या मुद्रेचं काय भारतात म्हणजे आपण त्रिभंगा पोश्चर वारंवार चर्चा केली लेक्चरमध्ये देखील की माणसाच्या डोक्याचं वजन वेगळं आहे, छाती पोटाचं वजन वेगळं आहे, कमरेच्या खालच्या भागाचं वजन वेगळं आहे. सो माणूस कधीच ताट उभा राहत नाही. तो कसा उभा असतो की साधारणतः की मानेमध्ये वाकला असतो, कमरेत वाकला असतो आणि गुडघ्यात वाकला असतो. मग मोहेंजोदडोची डान्सिंग गर्ल जी आपल्याला सापडली की तिचा डावा हात खांद्यावरती आहे आणि उजवा हात लोकांना उद्देशून आहे तसा. हीच प्रक्रिया आपण इकडे ऑब्झर्व करू शकतोय. मग याच्यामध्ये कोणतं की साधारणतः की ही कशाची आहे तर ती नृत्याशी किंवा उभा राहण्याच्या बाबतीत आहे समजा तशी. ओके, सो फर्स्ट वन की पाय वाकवलेला आहे, शरीर कमरेत आणि मानेत झुकलेला आहे समजा काही प्रमाणात. फतेहपूर सिक्रीतील इबादत खाना की सम्राट अकबर आणि खास करून इबादत खाना ही जी इमारत आहे की त्या संबंधित घटना काय घडली होती की सगळ्याच स्कॉलरशिप हिंदू बौद्ध नव्हते, हिंदू जैन, हिंदूमधील शैव वैष्णव, त्यासोबतच पारशी इराणी जे आपण म्हणतो समजा. ओके, ख्रिश्चन असे वेगळे आणि ज्यू की साधारणतः असे वेगवेगळ्या विद्वानांशी अकबर तिथं चर्चा करत असे. तिथं कमळाच्या आकाराची रचना केली होती, मध्यभागी अकबर बसे आणि बाकी सगळे लोक बसत. ओके, मग तिथं की इस्लामिक सनातनांचं असं म्हणणं होतं की त्या इमारतीत इस्लामबद्दल अपशब्द वापरण्यात आलेत. पुढं अकबराच्या मृत्यूनंतर जहांगीराच्या काळात ही इमारत हटवण्यात आली. मात्र सगळ्याच एक्झाममध्ये हा प्रश्न विचारलाय स्टाफ सिलेक्शनमध्ये, फक्त एमपीएससीने विचारलं नाही की इबादत खाना काय होती, तर की साधारणतः जिथं अकबर वेगवेगळ्या धर्माच्या तज्ज्ञांशी चर्चा करत असा. पुढचा मुद्दा सत्तारिया नृत्याच्या बाबतीत अचूक असणारी विधाने ओळखा. ओके, मग सत्तारिया की संगीत नृत्य आणि नाट्य यांचं मिश्रण आहे. आसाममधील वैष्णवांची ही परंपरा आहे की साधारणतः ही दोन. आणि म्हणून पहिले दोन मुद्दे बरोबर आहेत. तुलसीदास कबीर आणि मीराबाई यांचा तो आधार नाही आहे याच्यातून की साधारणतः मग सत्तारिया हे खास करून आज इस्कॉनमध्ये मोठ्या प्रमाणात फॉलो केलं जातं. समजा की नाचण्याची जी पद्धती आहे की नृत्याचे वेगळे सत्र असतात, आसाममधील वेगळ्या वैष्णव मठांमध्ये हे प्रकरण आहे. आपलं पुढं कसा क्वेश्चन विचारला जाईल की कबीराच्या रचना आहेत त्यांना काय म्हटलं जातं तर बीजक असं म्हटलं जातं, बीजक. आणि कबीराने त्या कशामध्ये केल्यात तर त्याची मातृभाषा आहे खडी बोली की लोकांना खडे बोल त्याने सुनावल्यात. ओके, खडी बोली. कबीराच्या रचनांना आपण मग साधारणतः काय म्हणतोय तर बीजक, संत कबीर. पुढचा मुद्दा आहे कबीराच्या रचना बीजक आणि खडी बोली. मग पुढं की साधारणतः पुढं गुरु नानक आहेत, त्यांच्या रचनांना वाणी किंवा बाणी असं म्हटलं जातं आणि त्यांचा जप केला जातो म्हणून त्यांना जपजी असं म्हटलं गेलं आहे. ओके, जपजी असं या काळात म्हटलं गेलेलं आहे तसं. सो कबीर आणि नानक की हे जे दोन आहेत आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे संत आहेत. सो कबीरांच्या रचनांना आपण बीजक, सामाजिक समतेचं बीज त्यांनी रोवलंय आणि लोकांना खडे बोल सुनावलेत, एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे.
पुढील की बीजक हा संत दादोदायर यांच्या आठवणींचा संग्रह आहे, शिकवणींचा आहे का, तर तो नाहीये, तो कबीराचा आहे. पुष्टी मार्गाच्या तत्वज्ञानाचे की परलपण. ओके, सो हे काय विचारलं जाणार नाही की जरा आउट ऑफ कंटेक्स्ट. भारताच्या सांस्कृतिक इतिहासाबद्दल पंचायत आणि कसे संबंधित आहे, तर ते साधारणतः की मंदिर बांधण्याची एक शैली आहे ती कोणी आणली आहे, शंकराचार्यांनी आणलेली आहे, की शंकराचार्य यांनी आणलेली आहे तशी. याच्यामध्ये की एक प्रमुख मंदिर असतं आणि त्याच्या बाजूला 4 वेगळी मंदिर असतात. तर शंकराचं असेल तर इथं विष्णूचं, इथं गणपती, देवी आणि सूर्य यांचं मंदिर आहे. नंतर त्याला कंपाऊंड आलं. एकाच प्लॅटफॉर्मवरती 5 मंदिरं आहेत म्हणून आपण त्याला पंचायतन असं देखील म्हटलं आहे. ओके, सो अशा पद्धतीने की आपण साधारणतः की प्राचीन आणि मध्ययुगीन भारत की हे दोन्ही व्हिडिओज या काळात साधारणतः पाहिलेले आहेत. आय होप की साधारणतः आपलं फ्युचर ओरिएंटेशन यामधून तुमच्या लक्षामध्ये आलेलं असेल तसं की, आणि चर्चेतील मुद्दे देखील आपण यामध्ये कव्हर केले तसे. तो एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. सो येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी आपणा सर्वांना या काळात खूप खूप शुभेच्छा. माझं नाव मंगेश तवले म्हणून आहे. ओके, आणि भगीरथ IAS अकॅडमीशी मी साधारणतः लेक्चरशिप ओके आणि वेगळ्या बॅचेसला मी शिकवण्याचं काम करत असतो. की रंजन कोळंबे सरांच्या मार्गदर्शनाखाली की आपल्या UPSC MPSC आणि कंबाईन या तीनही बॅचेस सुरू झालेल्या आहेत. ओके, आणि माझ्याशी जरी संवाद चर्चा करायची असेल तर तुम्ही अकॅडमीशी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेले आहेत, तर त्या नंबरवरती चर्चा करून माझ्याशी संवाद साधू शकता तसं. ओके, सो रंजन सरांच्या मार्गदर्शनाखाली साधारणतः आपण UPSC MPSC आणि कंबाईन आपल्या सगळ्याच या काळात वेगळ्या बॅचेस आलेल्या आहेत तशा. ओके, सो येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी तो सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.